अध्याय 39. मराठी भावार्थ. गाणगापुरात एक 60 वर्ष वयाची गंगा नावाची वंध्या स्त्री श्रीगुरूंच्या दर्शनास नेहमी येत असे व त्यांची नित्यपूजा करीत असे. सोमनाथ हा शौनक गौत्री ब्राह्मण तिचा पती होता. ती मोठी पतिव्रता होती. ती रोज नियमाने श्रीगुरूंना पूजा निरंजन ओवाळीत असे. असा तिचा नित्यक्रम फार वर्षे चालत होता. तिच्या सेवेने संतुष्ट होऊन श्रीगुरूंनी तिला विचारले, माझ्यासाठी रोज तू निरंजन आणतेस, तर तुझ्या मनात कोणती इच्छा आहे ती मला निसंकोचपणे सांग. नारायण आणि गौरीनाथ शंकर गुरुप्रसाद म्हणून ती इच्छा पूर्ण करतील. तेव्हा तिने सांगितले, आम्ही निपुत्रिक असल्यामुळे इह परगतीस मुकलो असून दुर्भाग्य आहोत. पुत्राविना हा जन्म व्यर्थ गेला आहेच. पुढील जन्मी तरी पुत्र व्हावा यासाठी मी आपली सेवा करत आहे. तिचे वचन ऐकून श्रीगुरु हसून म्हणाले, पुढचा जन्म कोणाला माहीत आहे. तुला याच जन्मी चांगल्या सुलक्षणी मुली व मुले होतील. श्रीगुरूंचे वचन ऐकून तिने हात जोडून विनंती केली, स्वामी कृपानिधी, माझ्या वयाला 60 वर्षे पूर्ण झाली. मी आता रजस्वला होत नाही. आता मला पुत्र कसे होणार. अनेकांनी सांगितल्याप्रमाणे मी अनेक व्रते केली, तीर्थे हिंडले. पुत्रप्राप्तीसाठी मी अनेक ठिकाणी पिंपळाला प्रदक्षिणा घालून सेवा करता करता माझा जन्म गेला. स्वामी, आता तुम्ही प्रसन्न झालात. या जन्मी पुत्र होतील असे म्हणालात. मी तर पुढील जन्मात माझी कामना पुरी व्हावी म्हणून पिंपळाची सेवा करीत आहे. तिचे बोलणे ऐकून श्रीगुरु हसून म्हणाले, अश्वत्थ सेवेत मोठे पुण्य असते, ते फुकट जात नाही. तू आताच पिंपळ वृक्षाला दोष दिलास, पण त्याचा महिमा अपार आहे. सर्व देव त्याच्या ठाई वस्ती करतात. आता माझे ऐक. संगमावर जा. भीमा व अमरजा संगमावरील तीरावर मोठा अश्वत्थ वृक्ष आहे. तेथे मीही चाललो आहे. तेच माझे स्थान आहे. तू एकाग्र मनाने सेवा कर. तुझी मनोकामना पुरी होईल. श्री गुरु वचन ऐकून त्या स्त्रीने त्यांना नमस्कार केला आणि हात जोडून भक्तिपूर्वक विनंती केली. गुरुवाक्य म्हणजे कामधेनू असे वेद व पुराणे सांगतात आणि मी शंका न घेता स्वामींची सेवा करीन असे म्हणून ती गुरूंच्या चरणी लागली. श्री गुरूंची आज्ञा प्राप्त करून ती स्त्री संगमावर गेली. तेथे षटकुळ नावाच्या तीर्थात तिने स्नान केले आणि पिंपळाची सेवा केली. जशी गुरूंची आज्ञा होती तशीच 3 दिवस रात्री पिंपळाची आराधना केली. तिसऱ्या दिवशी तिला रात्री स्वप्न पडले. तिच्या स्वप्नात एक ब्राह्मण आला आणि तिला प्रतिज्ञेवर वचन देऊन म्हणाला, तू गाणगापुरात जा. तिथे श्री गुरुनाथ आहेत. त्यांना 7 प्रदक्षिणा घाल. मग भक्तिभावाने नमस्कार कर. ते तुला जे देतील ते लगेच भक्षण कर. स्वप्नात असे पाहून ती लगेच जागी झाली आणि अश्वत्थ हा कल्पवृक्ष आहे, आपण इच्छिलेले फळ तात्काळ मिळणार असा विचार तिच्या मनात आला. ती सेवा करून 4थ्या दिवशी मठात आली. तिने श्रीगुरूंना प्रदक्षिणा करून आनंदाने वंदन केले. श्रीगुरूंनी तिला 2 फळे दिली व म्हटले, आता ही फळे आनंदाने भक्षण कर. तुझी इच्छा पूर्ण होईल. मग त्या स्त्रीने व्रत पूर्ण करून दान दिले. तेव्हा आश्चर्याने असे घडले की त्याच दिवशी सूर्यास्ताच्या वेळेस ती रजस्वला झाली. 4थ्या दिवशी न्हाऊन ती श्रीगुरु दर्शनास आली. पतीसह एकाग्र मनाने श्रीगुरु पूजन केले. श्रीगुरूंनी त्या दोघांना पुत्रवंत व्हा असा आशीर्वाद दिला. गुरुप्रसादामुळे वंध्येला गर्भधारणा झाली. 9 महिने पूर्ण झाल्यावर शुभ दिवशी प्रसूत होऊन तिला कन्यारत्न प्राप्त झाले. प्रसूतीनंतर 10 दिवसांनी ती स्त्री कन्येला घेऊन म्हणाली, माझ्या कुशीत पुत्राचा जन्म झाला नाही. सरस्वती मात्र घरात आली आहे. आता तुम्ही आपले वचन सत्य होईल असे करा. पुढे त्या स्त्रीला पुत्र झाला. तो वेदशास्त्र संपन्न झाला. त्याची मोठी ख्याती झाली. त्याचे नाव 4 राष्ट्रांत प्रख्यात झाले. ज्याच्या मनात खरी निर्धारयुक्त
श्रद्धा असेल त्याला हे वर देतात. म्हणूनच श्री गुरूंची अनन्य भावाने भक्ती करावी. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 39. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणे नामधारका. पुढे अपूर्व वर्तले ऐक. 60 वर्षे वांझेशी एका, पुत्र झाला परी येसा. आपस्तंभ शाखेसी ब्राह्मण एक परीयेसी. शौनक गोत्र प्रवरेसी. नामदया सोमनाथ. गंगा नामे त्याची पत्नी. पतिव्रता शिरोमणी. वेदशास्त्रे आचरणी. आपण करी परीयेसा. वर्षे 60 झाली तिसी. पुत्र नाही तिचे कुशी. वांज म्हणून ख्यातेसी. होती दया गाणगापुरी. पती सेवा निरंतर. करी भक्ती पुरस्सर. नित्यनेम असे थोर. गुरु दक्षिणा येत असे. निरांजन प्रति दिवसी. आणोनी करी श्री गुरुसी. येणे परी बहुत दिवसी. वर्तत होती परी येसा. ऐसे असता वर्तमानी. संतुष्ट झाले श्री गुरु मुनी. पृच्छा करीती हा सोनी. तया द्विज स्त्रियेसी. श्री गुरु म्हणती तियेसी. काय अभिष्ट असे मानसी. आणि तेसी प्रति दिवसी. निरांजन परोपरी. तुझ्या मनीची वासना. सांगे त्वरित विस्तारून. समृद्धी पावविल नारायण. गौरी रमण गुरुप्रसादे. एकोणी श्री गुरुचे वचन. करी साष्टांग नमन. विनवी तसे कर जोडून. निपुत्रिका मी लोकनिंद्य. आता पुरे जन्म मज. 60 वर्षे झाली सहज. आम्हा आता वर दिजे. पुढे उत्तम जन्म होय. पुत्रवंती व्हावे आपण. अंतःकरण होय पूर्ण. ऐसा वर देणे म्हणून. विनवी तसे तये वेळी. एकोणी तियेचे वचन. श्री गुरु म्हणती हा सुन. पुढील जन्म जाणे कवण. तू ते स्मरण कैचे सांग. नित्य आरती आम्हासी. भक्तिपूर्वक भावेसी. करिता झालो संतोषी. कन्यापुत्र होतील तुझ. इह जन्मी तू ते जाण. कन्यापुत्र सुलक्षण होतील निश्चय म्हणून. श्री गुरु म्हणती तियेसी. श्री गुरु वचन एकोणी. पालवी गाठ बांधोनी. विनवी तसे कर जोडूने. एका स्वामी कृपा सिंधू. 60 वर्षे जन्मासी. झाली स्वामी परीयेसी. होत नाही विटाळसी. माते कैचे पुत्र होती. अश्वत्थ सेवा बहुकाळ. करिता माझा जन्म गेला. विश्वास म्या बहु केला. होतील पुत्र म्हणून. पुत्र न होती इह जन्मी. पुढे होतील ऐसे कामी. सेवा करीतसे स्वामी अश्वत्थाची परीयेसा. आता स्वामी प्रसन्न होसी. इह जन्म पुत्र देसी. अन्यथा नोहे बोलासी. तुमच्या स्वामी नरहरी. स्वामींनी दिधला मातेवर. माझे मनी हा निर्धार. हास्य न करी स्वामी गुरुवर. शकून गाठी बांधिली म्या. अश्वत्थ सेवा बहुदिवस. करिता झाले मज प्रयास. काय देईल आम्हास. अश्वत्थ सेविते मूर्खपणे. एकोणी तियेचे वचन. श्री गुरु म्हणती हा सुन. अश्वत्थ सेवा महापुण्य. वृथा नो हे परीयेसा. आता आमचे वाक्य करी. नित्य जावे संगमातिरी. अमरजा वाहे निरंतरी. भीमरथी समागमेत. तेथे अश्वत्थ असे गहन. जातो आम्ही अनुष्ठाना. सेवा करी वो एक मने. आम्हा सहित अश्वत्थाची. एकोणी श्री गुरुचे वचन. विनवी तसे ते अंगना. अश्वत्थ वृक्षाचे महिमाना. स्वामी माते निरोपावे. श्री गुरु म्हणती तियेसी. अश्वत्थ वृक्षाची निंदा करीसी. महिमा असे अपार त्यासी. समस्त देव तेथे वसती. अश्वत्थाचे महिमान. ब्रह्मांड पुराणी निरूपण. नारद मुनी ते विस्तारोन. ब्रह्मदेवे सांगितले. ब्रह्मा सांगे नारदासी. अश्वत्थ मुळी आपण वासी. मध्ये वास ऋषिकेशी. अग्री रुद्र वसे जाणा. शाखा पल्लवी अधिष्ठाने. दक्षिण शाखे शूलपाणी. पश्चिम शाखे विष्णू निर्गुणी. आपण उत्तरे वसतसे. इंद्रादी देव परीयेसी. वसती पूर्व शाखेसी. आदित्य देव अहर्निशी. समस्त शाखेसी वसती जाणा. गोब्राह्मण समस्त ऋषी. वेदादी यज्ञ परीयेसी.
समस्त मुळांकुरेसी असती देखा निरंतर. नारद म्हणे मुनीवरा त्या व्रताची या विस्तारा. सांगेन एका तत्परा विधान असे ब्रह्मवचनी. आषाढ पौष चैत्र मासी अस्तंगत गुरु शुक्रेसी. अस्तंगत गुरु शुक्रेसी चंद्रबळ नसे दिवशी. करू नये प्रारंभ या व्यतिरिक्त आनिक मासी. बरवे पाहून या दिवसी प्रारंभ करावा उपवासी. शुचिभूत होऊनी भानुभौम वारेसी. आतळू नये अश्वत्थासी. भृगुवारी संक्रांती दिवशी. स्पर्शू नये परियेसा. संधी रात्री रिक्ता तिथी. संधी रात्री रिक्ता तिथी. पर्वणीसी व्यतिपाती. दुर्दिनादी वेधृती. अपराण्य समयी स्पर्शू नये. सचैल स्नान करूनी निर्मळ वस्त्र नेसोनी. गंगा यमुना कलश दोनी. आणूनी ठेवणे पारावरी. पूजा करावी कलशांसी. पुण्याह वाचन कर्मेसी. संकल्पावे विधीसी. कामार्थ्य आपुले उच्चारावे. मग कलेश घेऊनी 7 वेळा उदक आणूनी. स्नपन करावे जाणूनी. अश्वत्थ वृक्षासी अवधारा. पुनरपी करून या स्नान. मग करावे वृक्षपूजन. पुरुष सूक्त म्हणून पूजा करावी षोडशोपचारे. त्रैमूर्तीचे असे स्थान. शिवशक्ती विणे नाही जाण. समस्ताते आवाहनोन षोडशोपचारे पूजावे. वस्त्रे अथवा सुतेसी वेष्टावे तया वृक्षासी. पुनरपी संकल्पेसी प्रदक्षिणा कराव्यात. चाले जैसे स्त्री गर्भिणी ती उदक कुंभ घेऊनी. तैशा मंद मंद गतीने प्रदक्षिणा कराव्या. पदोपदी अश्वमेध पुण्य जोडे फळप्रद. प्रदक्षिणा समाप्त मध्य नमस्कार करावा. जन्म मृत्यू जरा व्याधी संसार भय नाश होती. ग्रहदोष बांधू न शकती. सहस्त्र प्रदक्षिणा कराव्या. पुत्रकाम्य असे ज्यासी त्याते फल होय भरवसी. मनोवाकाय कर्मेसी एकोभावे करावे. शनिवारी वृक्ष धरोनी जपावे मृत्युंजय मंत्रांनी. काळ मृत्यू जिंकोनी राहती नर अवधारा. त्यासी अपमृत्यू न बाधती. पूर्णायुषी होती निश्चिती. शनिग्रह न पीडिती. प्रार्थावे अश्वत्थासी. अश्वत्थ तळी बैसून एकदा मंत्र जपताक्षण. फळे होतील अनेक गुण. वेद पठन केली याचे. नर एखादा अश्वत्थासी. स्थापन करी भक्तीसी. आपुले पितृ 42. स्वर्गी स्थापी परियेसा. श्री गुरु म्हणती वांज सतीसी. अश्वत्थ महिमा आहे ऐसी. भावभक्ती असे ज्यासी त्याते होय फलश्रुती. आचार करी वो येणे परी. संशय अंतःकरणी न धरी. वृक्ष असे भीमातिरी. जेथे अमरजा संगम तेचे आमुचे असे स्थान. सेवा करी वो एको मने. होईल तुझी मन कामना. कन्या पुत्र तुझ होतील. श्री गुरु निरोप जेणे परी. तैसी सेवा करी ते नारी. येणे परी 3 रात्री. आराधिले परियेसा. श्री गुरु सहित अश्वत्थासी. पूजा करीती 3रे दिवसी. स्वप्न जाहले तियेसी. सांगेन एका एक चित्ते. स्वप्नामध्ये विप्र एक. येऊनी देतो तिसी भाक. काम्य झाले तुझे एक. सांगेन एक करी म्हणे. जाऊनी गाणकापुरात तेथे असे श्री गुरुनाथ. प्रदक्षिणा करी हो 7. नमन करी तू भक्तीसी. जे काय देतील तुझसी. भक्षण करी वो वेगेसी. निर्धार धरुनी मानसी. त्वरित जावे म्हणे विप्र. ऐसे देखोनी
सुषुप्तीत सवेची झाली ते जागृत. कल्पवृक्ष असे अश्वत्थ कल्पिले फळ त्वरित होय. सेवा करुनी चौथे दिवशी आली आपण मठासी. प्रदक्षिणा करुनी हर्षी नमन केले तये वेळी. हासोनिया श्री गुरुमुनी फळे देती तिसी दोन्ही. भक्षण करी वो संतोषोनी काम्य झाले आता तुझे. भोजन करी वो तू आता त्वरित. काम्य होईल तुझे सत्य. कन्यापुत्र दोघे तुते दिल्हे आजी परी येसा. व्रत संपूर्ण करूनी केले दान ते भामिनी. तेची दिवशी अस्तमानी झाली आपण विटाळशी. मौन दिवस तीनवरी हविष्यान्न भोजन करी. श्वेतवस्त्र नेसोनी नारी कवणाकडे न पाहेची. येणे परी तिन्ही निशी क्रमिल्या नारीने परी येसी. स्नुस्नात होऊनी चौथे दिवशी आली श्रीगुरुचे दर्शना. पती समवेत येऊनी पूजा करी ती एकाग्रमनी. श्रीगुरु म्हणती संतोषोनी पुत्रवंती व्हावे तुम्ही. ऐसे नवनी श्रीगुरुसी आली आपुल्या मंदिरासी. ऋतू दिधला पाचवे दिवशी म्हणून कन्या परी येसा. येणे परी ते नारी जाहली एका गरोदरी. ग्राम सकळ विस्मय करी काय नवल म्हणतसे. ऐसे नवमास क्रमोनी प्रसूत जाहली शुभदिनी. समस्त ज्योतिषी येऊनी वर्तविती जग जात काते. 10 दिवस क्रमोनी सुस्नात झाली ते भामिनी. कडिये बाळक घेऊन आली श्रीगुरु दर्शनासी. बाळका आणूनी भक्तीसी ठेविली श्रीगुरु चरणापाशी. नमन करी साष्टांगेशी एक भावे करुनिया. आश्वासोनी श्रीगुरुमूर्ती उठी बाळे पुत्रवंती. बहुतपरी संतोषविती प्रेमभावे करुनिया. उठोनी विनविती श्रीगुरुसी पुत्र नाही आमुचे कुशी. सरस्वती आली घरासी बोल आपुला सांभाळावा. एकोणी तियेचे वचन श्रीगुरु म्हणती हासोन न करी मनी न मान. तुते पुत्र होईल म्हणून तिये कुमारीसी. कडिये घेती प्रीतीसी सांगता ती समस्तांसी. तये कन्येचे लक्षण पुत्र होतील बहुत ईसी. होईल आपण शतायुषी पुत्राचे पौत्र नयनेसी. पाहिला आपण अहेवपणे होईल ईसी ज्ञानीपती. त्याते चारी वेद येती अष्टैश्वर्ये नांदती. प्रख्यात होऊनी भूमंडळी आपण होईल पतिव्रता. पुण्यशील धर्मरता हिची ख्याती होईल बहुत. समस्त ईसी वंदिती. दक्षिण देशी महाराजा येईल इचे दर्शन काजा. आणिक पुत्र होईल तुझ म्हणून श्रीगुरु बोलती. श्रीगुरु म्हणती तियेसी पुत्र व्हावा तुझ कैसी. योग्य पाहिजे वर्षे तिसी अथवा शतायुषी मूर्खपै. एकोणी श्रीगुरुच्या वचना विनवी तसे ते अंगना. योग्य पाहिजे पुत्र आपणा तयासी 5 पुत्र व्हावे. भक्तवत्सल श्रीगुरुमूर्ती वर देती तेणे रीती. संतोषोनी घरा जाती महानंद दंपतीसी. पुढे तिसी पुत्र झाला वेदशास्त्री विख्यात भला. 5 पुत्र तो लाधला नामकरणी श्रीगुरुचा. कन्या लक्षण श्रीगुरुमूर्ती निरोपिले होते जेणे रीती. प्रख्यात झाली सरस्वती महानंद प्रवर्तला. इति श्रीगुरु चरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्योपाख्याने वृंद वंध्या संतान प्राप्ती नाम 39 श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. ओवी संख्या 85. अध्याय 40. मराठी भावार्थ. श्री गुरु गाणगापुरास असताना नरहरी नावाचा एक कुष्ठरोगी ब्राह्मण त्यांना शरण आला आणि वंदन करून म्हणाला, स्वामी, मी आपला नाव लौकिक ऐकून आपल्या चरणाशी आलो आहे. आपण अलौकिक प्रकाश देणारे ज्योती स्वरूप आणि भक्तवत्सल आहात. मी पूर्वजन्मात फार पाप केले आहे, त्यामुळेच हा भोग भोगावा लागत आहे. पण स्वामी, आता मला सहन होत नाही. मी अनेक व्रते केली, अनेक तीर्थे हिंडलो, समस्त देव
पूजले, पण माझी व्याधी काही बरी होत नाही. आता मी निर्धार करून आलो आहे. आपली कृपा झाली नाही तर मी प्राणत्याग करीन. श्रीगुरु त्या ब्राह्मणाला म्हणाले, तू म्हणतोस ते खरे आहे. तू पूर्वजन्मी फार पाप केले होतेस, म्हणून या जन्मी तुझी ही अवस्था झाली आहे. आता मी सांगतो ते एकनिष्ठेने केलेस तर तू या व्याधीतून मुक्त होशील. श्रीगुरूंनी त्याला एक उंबराचे वाळलेले लाकूड दिले आणि संगमावर भीमातीरी ते रोवून रोज त्याला 2 कळशा पाणी घालावयास सांगितले. आणि ज्या दिवशी त्या लाकडाला पालवी फुटेल त्या दिवसापासून तुझे कोड बरे व्हायला लागेल, असे सांगितले. श्रीगुरूंनी त्या विप्राला आज्ञा केली. त्यावर त्याचा विश्वास बसला. तो ते लाकूड घेऊन संगमावर गेला आणि भीमेच्या तीरावर त्याने ते रोवले. श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणाला जसे सांगितले होते तसेच आचरण त्याने केले. अशा प्रकारे 7 दिवस त्या ब्राह्मणाने उपवास केले. तो त्या काष्ठाला वेळोवेळी 2 कळशा पाणी घालीत असे. लोक त्याची थट्टा करून त्याला गुरुवचनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करीत होते, पण तो त्यांचे न ऐकता पूर्ण श्रद्धेने व्रत करीतच राहिला. शिष्यांचे बोलणे ऐकून श्रीगुरू म्हणाले, त्याच्या अंतःकरणात जसा भाव असेल तशी सिद्धी त्याला मिळेल. शिष्याला केवळ गुरुवाक्य म्हणजेच अंतिम वचन असते. महत्त्व असते ते भक्तिभावाला. अंतःकरणात जशी भक्ती असेल तसेच होईल. श्रद्धेचे बळ किती असते ते सांगण्यासाठी श्रीगुरूंनी शिष्यांना काही पुराणातील कथा सांगितल्या. श्रीगुरूंनी जसा भाव तशी सिद्धी होते हे तत्व शिष्यांना सांगितले. मग ते संगमावर गेले. हातातील कमंडलूमधील अभिमंत्रित पाणी त्यांनी त्या शुष्क काष्ठावर शिंपडले. तो तात्काळ त्या लाकडाचा औदुंबर वृक्ष झाला आणि त्या ब्राह्मणाची कोडाची व्याधी नष्ट होऊन त्याचे शरीर निरोगी झाले. त्यानंतर अत्यंत आनंदाने नरहरी ब्राह्मणाने श्रीगुरूंचे स्तोत्र रचून त्यांची स्तुती केली. श्रीगुरू ब्राह्मणासह व शिष्यांसह गावात परत आले. त्या ब्राह्मणाला जोगेश्वर असे नाव त्यांनी दिले व त्याचा आपला सर्वात श्रेष्ठ भक्त म्हणून गौरव केला. त्याच्या वंशातील लोक वेदशास्त्र संपन्न होतील असा वर दिला. त्या ब्राह्मणाच्या बाबतीत श्रीगुरूंनी सांगितल्याप्रमाणे सर्व खरे घडले. त्याला त्यांनी विद्या सरस्वती नामक मंत्राचा उपदेश केला. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 40. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणे नामधारका, अपूर्व वर्तले आणि कयका, वृक्ष झाला काष्ट शुष्का, विचित्र कथा एकपा. गाणगापुरी असदा श्रीगुरु, आला एक पुष्टी विप्रू, आपस्तंभ गार्ग्य गोत्रू, नामतया नरहरी, येऊनिया श्रीगुरु मूर्तीसी, नमन करी भक्तीसी, करी स्तोत्र बहुवसी, कर संपुष्ट जोडोनिया, जय जया गुरुमूर्ती, एकोनी आलो तुझी कीर्ती, भक्तवत्सला परंज्योती, परमपुरुषा जगद्गुरु, आपण जन्मोनी संसारी, वृथा जाहलो दगडापरी, निंदा करीती द्विजवरी, कुष्टी मनोनी स्वामिया, वाचिला वेद यजुशाखा, निंदा करीती माते लोका, ब्राह्मणार्थ न सांगती देखा, अंगहीन म्हणोनिया, प्रातःकाळी उठोनी लोक, न पाहती आपुले मुख, तेणे माते होते दुःख, जन्मपुरे आता मज, आता धरुनी निर्धारू, आलो स्वामी जगद्गुरु, माझी कृपा न होय जरी, प्राण आपुला त्यजेन, श्रीगुरु म्हणती तुझी कृपा न होय जरी, प्राण आपुला त्यजेन, श्रीगुरु म्हणती द्विजासी, पुनर्जन्मी महादोषासी, केले होते बहुवसी, म्हणून कुष्टी झालासी तू, आता सांगेन ते करी, तुझे पाप जाईल दुरी, होशील दिव्य शरीरी, एक भावे आचरावे, इतुकिया अवसरी, काष्ट एका औदुंबरी, शुष्क होते वर्षे चारी, होऊन घेऊनी आले सर्पणासी, तव देखिले श्री गुरुमूर्ती, तया विप्रा निरोप देती, एको भावे करुनी
जिती घे गा काष्ट झड करी, काष्ट घेऊनी संगमासी, त्वरित जावे भावेसी, संगमनाथ पूर्व दिशी, भीमातिरी रोवी पा, तुवा जाऊनी संगमात, स्नान करुनी यावे त्वरित, पूजा करुनी अश्वत्थ, पुनरपी जावे स्नानासी, हाती धरुनी कलश दोनी, आणि कौदक तक्षणी, शुष्क काष्टा वेळ तिन्ही, स्नपन करी गा मनोभावे, जया दिवशी काष्टासी, पर्णे येतील सजीवेसी, पाप गेले तुझे दोषी, अंग तुझे होईल बरवे, काष्ट घेऊनी डोईवरी, गेला तो भीमातिरी, संगमेश्वरा समोरी, रोविता जाहला द्विजवरी, जेणे रीती श्री गुरुमूर्ती, तया विप्रा निरोप देती, आचरी तसे एकचित्ती, भक्ती भावे करुनिया, येणे परी 7 दिवस, द्विज केले उपवास, तया काष्टासी दोन्ही कलश, भरोनी घाली वेळोवेळी, देखोनी म्हणत सकळही जन, तया विप्रा बोलावून, सांगता ती विवंचन, श्री गुरु निरोप लक्षण, नसेल निष्कृती तुझी हा पापा, म्हणून दिदले काष्ट बापा, वाया कष्ट करी तसे कापा, तू ते श्रीगुरूंनी निरोपिले, एकूण तयांचे वचन, विप्रवर करी नमन, गुरुवाक्य मज काम धेनू, वाक्य मज काम धेनू, अन्यथा केवी होईल माझे मनी निर्धारू, असत्य नवे वाक्य गुरु, प्राण वेचिन सचराचरू, गुरु वाक्य मज करणे, एके दिवशी श्री गुरुमूर्तीसी, सांगती शिष्य परियेसी, स्वामींनी निरोपिले द्विजासी, शुष्क काष्टा भजी म्हणून, किती रती आम्ही ज्यासी, विनविले त्यांच्या हितासी, वाया कागा कष्टसी, मूर्खपणे म्हणून, निर्धारू करुनी मानसी, सेवा करीतो काष्टासी, जाहले 7 उपवासी, उदक मुखे घेत नाही, एकोणी शिष्यांचे वचन, निरोप देती श्री गुरु आपण, जैसा भाव अंतःकरण तैसी सिद्धी पावेल, या कारणे तुम्हासी, सांगेन कथा इतिहासी, सांगे सूत ऋषेश्वरांचे, स्कंद पुराणी परियेसा, सूत म्हणे ऋषेश्वरांचे, गुरुभक्ती असे विशेषी, तारावया संसारासी, आणिक नाही पदार्थ, अयोग्य अथवा ज्ञानवंत, म्हणून न पाहावा अंत, गुरुत्रयमूर्ती मनी ध्यात, सेवा करणे भक्ती भावे, दृढ भक्ती असे या जयापाशी, सर्व धर्म साधती तयासी, संदेह न धरावा मानसी, एक चित्ते भजावे, पूर्वी पांचाळ नगरात, होता राजा सिंहकेत, तयासी होता एक पुत्र, नाम तया धनंजय, एके दिवशी राजपुत्र, गेला पारधी अरण्यात, जेथे नसती मनुष्य मात्र, उदक वर्जित स्थळासी, राजपुत्र तृषाकांत, हिंडतसे अरण्यात, सवे होता शबरदूत, श्रमोनिया शबर दूत, हिंडत होता रानात, देखता झाला अवचित, जीर्ण एक शिवालय, भिन्न लिंग तया स्थानी, पडिले होते मेदिनी, शबरे घातले उचलोनी, म्हणे लिंग बरवे असे, शबर म्हणे राजसुता, माझे मनी ऐसी आरता, लिंग पूजा करणे नित्य, म्हणून घेतले परियेसा, राजपुत्र म्हणे त्यासी, न्यावे पाषाण लिंग घरासी, पूजा करावी शुचीसी, पत्रपुष्पे अर्चोनिया, तुम्ही दंपती दोघे जण, मनपूर्वक पूजा करणे, हेची लिंग गिरिजारमण, म्हणून मनी निर्धारी पा, नाना परी पुष्प जाती, आणाव्या तुम्ही शिवाप्रती, धूपदीप विधान रीती, नैवेद्या द्यावे भस्म जाण, भस्म असेल जे स्मशानी, आणावे तुवा प्रतिदिनी, द्यावा नैवेद्य सुमनी, प्रसाद आपण भक्षावा, येणे परी राजकुमारू, तया शबरा झाला गुरु, विश्वास केला निर्धारू, शबरे आपुले मनात,
क्वचित काळ येणे परी पूजा करी शबर शबरी एके दिवशी तया नगरी चिताभस्म न मिळेची हिंडोनी पाहे गावो गावी चिताभस्म न मिळे काही येणे परी सात गावी हिंडोनी आला तो घरासी चिंता बहु शबरासी पुसता जाला स्त्रियसी काय करू म्हणे तिसी प्राण आपुला त्यजीन म्हणे जैसे गुरुने निरोपिले तैसे नैवेद्य पाहिजे दिले नाही तरी वृथा झाले शिवपूजन परी येसा एकोणी पतीचे वचन बोले शबरी हासून चिंता करिता किंकारण चिताभस्म देईन मी मज घालुनी गृहात अग्नी लावा तुम्ही त्वरित काष्टे असती बहुत दहन होईल आपणासी त्याची भस्म ईश्वरासी उपहारावे तुम्ही हर्षी व्रतभंगन करावा भरवसे संतोष रूपे बोलतसे कधी तरी शरीरासी नाश असे परियेसी ऐसे कार्यकारणासी देह आपुला समर्पीन एकोणी स्त्रियेचे वचन शबर झाला खेदे खिन्न प्राणेश्वरी तुझा प्राण केवी घेऊ म्हणतसे एकोणी पतीचे वचन विनवी तसे ती अंगना तैसे तुम्हा असे ज्ञान मिथ्या मोहे बोलतसा संदेह सोडोनी आपणासी दहन करी वेगेसी आपण होऊनी संतोषी निरोप देते परियेसा ऐसे नाना परिपतीसी बोधी शबरी परियेसी घरात जाऊनी पतीसी म्हणे अग्नी लावी आता संतोषोनी तो शबर बांधिला झाला घराचे द्वार अग्नी लाविता थोर लागली ज्वाळा धुरंधर दहन झाले शबरीसी भस्म घेतले परियेसी पूजा करुनी शिवासी नैवेद्य दिधला अवधारा पूजा करिता ईश्वरासी आनंद झाला बहुवसी स्त्रियेसी वधिले म्हणून ऐसी स्मरण नाही तयासी नित्य पूजा करून प्रसाद हाती घेऊन आपुले स्त्रियेस बोलावून देत होता शपरतो तया दिवशी तेणे परी आपले स्त्रिये आचारी कृपासागर त्रिपुरारी प्रसन्न झाला परियेसी त्याची शबरी येऊनी उभी ठेली हास्यवदनी घेतला नैवेद्य मागोनी घेऊनी गेली घरात बोलावूनी स्त्रियेसी शबर पुसतसे तियेसी दहन केले मी तुझसी पुनरपी केवी आलीस तू शबरी सांगे पतीसी आठवण आपण आहे ऐसी अग्नी लाविता घरासी निद्रिस्त आपण जाहले देखा महाशिते पीडित आपण होते निद्रिस्त तुमचे बोल ऐकत उठोनी आले म्हणतसे हे होईल ईश्वर करणी प्रसन्न झाला शूलपाणी ऐसे म्हणता तक्षणी निज स्वरूपे उभा ठेला नमन करी लोटांगणी धावणी लागती दोघे जरणी प्रसन्न झाला शूलपाणी मागावर म्हणतसे इह सौख्य संसारी राज्य दिदले धुरंधरी गती झाली त्यानंतरी कल्पकोटी स्वर्गवास म्हणून श्री गुरु शिष्यांसी सांगते झाले परियेसी विश्वासे करुनी द्विजहर्षी शुष्क काष्ट सेवितसे तैसा भाव तैसी सिद्धी होईल सत्य त्रिशुद्धी श्री गुरुनाथ कृपानिधी सहज निघाले संगमासी जावनी करीती अनुष्ठान पहावया येती त्या ब्राह्मणा देखोनी त्याचे अंतःकरणा प्रसन्न झाले तये वेळी हाती होता कमंडल भरले सदा गंगाजळ उचलून या करकमळे घालिती उदक काष्टासी दक्षिणी काष्टासी पल्लव आले परियेसी औदुंबर वृक्ष ऐसे दिसतसे समस्तांते जैसा चिंतामणी स्पर्श होता लोखंड होय कांचनता तैसा श्री गुरु सुधा स्पर्शता काष्ट झाला वृक्ष देखा काष्ट दिसे औदुंबर सुदेही झाला तो विप्र दिसे सुवर्णदेही नर गेले कुष्ठ तत्काळी मग निघाले मठासी समस्त शिष्य द्विजांसरसी ग्रामलोक आनंदेसी घेऊनी येती आरतिया तया विप्रा बोलावुनी श्री गुरु म्हणती संतोषोनी कन्यापुत्र धन गोधनी तुझी संतती वाढेल तुझे नाव जोगेश्वर म्हणून ठेवले निर्धार समस्त शिष्यांमध्ये थोर तुझी आमुचा भक्त जाण जैसे श्री गुरूंनी निरोपिले तया परी त्यासी जाहले म्हणून सिद्धे सांगितले नामधारक शिष्यांसी
नीती श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्धनामधारक संवादे शुष्ककाष्ठ संजीवन नाम चत्वारिंशोत्तमोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. ओवी संख्या 77. अध्याय 41. मराठी भावार्थ. नामधारक शिष्याने सिद्धिमुनींना वंदन करून विचारले, स्वामी, माझ्या पूर्वजांनी श्रीगुरूंची सेवा कशी केली होती ते मला सांगा. शिष्याचे बोलणे ऐकून सिद्धमुनी म्हणाले, मी मागे सांगितले होते की तुझे पूर्वज श्रीगुरूंना भेटले होते. ते वासर नावाच्या गावी राहत होते. त्यांचे नाव सायनदेव. त्यांच्यावर श्रीगुरूंची कृपा होती. श्रीगुरू तेथून दक्षिणेस गाणगापुरास आले आणि नंतर त्यांची सर्वत्र ख्याती झाली. त्यांची कीर्ती ऐकून सर्व लोक गाणगापुरास येऊन त्यांचे दर्शन घेतल्यामुळे त्यांच्या इच्छा पूर्ण होत असत. अशा प्रकारे नृसिंह सरस्वती नावाने विख्यात झालेले श्रीगुरू गाणगापुरात राहत होते. त्यांचा पूर्वज जो सायनदेव तो श्रीगुरूंचा महिमा व कीर्ती ऐकून त्वरेने गाणगापुरास आला. त्याला फार आनंद झाला. श्रीगुरूंना पाहताच तेथूनच तो साष्टांग नमस्कार घालीत मठात गेला व त्याने परात्पर गुरूंचे रूप पाहिले. श्रीगुरूंच्या पायावर लोळण घेतली व आपल्या केसांनी त्यांचे पाय पुसले आणि म्हणाला, श्रीगुरु, आज मी धन्य झालो. तुम्हीच त्रिमूर्ती आहात. तुमच्या दर्शनाने माझे पितरही कृतार्थ झाले. माझ्या अनेक जन्मांचे पाप गेले. अशा प्रकारे श्रीगुरूंची खूप स्तुती केली. मठात भोजनोत्तर सर्व बसले असता सायनदेवाने गुरुसेवा करण्याची आपली इच्छा बोलून दाखवली. तेव्हा मजबरोबर वाटेल तेथे राहून सेवा करणे फार कठीण आहे असे ते म्हणाले. तरीही याचा निर्धार कायम होता. तो पाहून त्यांनी त्याला ठेवून घेतले. पुढे त्याची धैर्य परीक्षा पाहण्यासाठी ते रात्री त्याला संगमावर घेऊन गेले व अचानक योगमायेने त्यांनी पाऊस व वादळ निर्माण केले. त्यातच त्याला शीत निवारणार्थ मठात जाऊन अग्नी आणण्यासाठी पाठविले. वाटेत आजूबाजूस कोठेही पाहू नकोस असे त्याला सांगितले. तो कसा तरी अंधारात चाचपडत गावात गेला व अग्नी घेऊन परत येण्यास निघाला. पण येताना वाटेत त्याची जिज्ञासा जागृत झाली. त्याने दोन्ही बाजूस पाहिले तर विजेच्या प्रकाशात दोन मोठे कालसर्प दोन्ही बाजूस दिसले. तो धावत कसा तरी संगमावर पोहोचला तर ते साप त्याच्या पुढेच श्रीगुरूंना नमस्कार करीत आहेत असे त्याला दिसले. ते निघून गेल्यावर श्रीगुरूंनी त्याला निर्भयपणा व गुरु आज्ञा पालनाचे रहस्य व महत्त्व सांगितले. श्रीगुरूंनी त्याला विचारले, का रे असा भ्यालास का? आम्ही तुझ्या रक्षणासाठी 2 साप पाठविले होते. आता मनात भीती धरू नकोस. आमची सेवा कठीण असते, तेव्हा गुरुसेवा फार विचार करून अंगीकारावी. दृढ भक्तीने सेवा करावी लागते. शिष्याने मृत्यूचीही भीती बाळगता कामा नये. ब्रह्मदेवाचा त्वष्टा हा व्यक्त असा अवतार होय. त्याला एक पुत्र झाला. तो फार सुंदर होता. तो सुज्ञ व सर्व कार्यात कुशल होता. उपनयनास योग्य झाल्यावर त्वष्ट्याने त्याची मुंज केली व विद्याभ्यासासाठी त्याला गुरुगृही पाठवले. एकदा पावसात गुरूंची पर्णशाळा गळू लागली. तेव्हा शिष्याला आपली सेवा सांगावी म्हणून गुरुने त्याच्याजवळ पक्के घर बांधून देण्यास सांगितले. गुरुपत्नीने नेमकी अंगाला बसेल अशी शिवण व विणकाम नसलेली काचोळी मागितली. मुलीने खेळातले हस्तिदंती घर व ताटक नावाचे कर्णभूषण मागितले. तर गुरुपुत्राने पाय घालायला पादुका मागितल्या. ज्यांना चिखल लागू नये तो मुलगा लहान होता. गुरुसेवा करणे कर्तव्य आहे अशा भावनेने त्याने ते काम अंगावर घेतले व गुरूंची पर्णशाळा सोडून निघाला. तो घोर रानात शिरला आणि पश्चाताप पाहून हे काम उगीच अंगावर घेतले, आता कसे होणार
अशी फार चिंता करू लागला. तोच त्याला तेथे एक अवधूत यती भेटला. बालकाला त्या यतीचा आधार वाटू लागला. त्याने यतीला सर्व माहिती सांगून यावर काय उपाय आहे असे विचारले. त्यावर उपाय म्हणून यतीने त्याला काशी यात्रा करण्यास सांगितले. तो त्याला स्वतः काशीपर्यंत घेऊन गेला आणि त्याला काशीतील यात्रा व स्नाने, दर्शने व पूजा कोणत्या आणि कशा कराव्यात ते सांगितले. मग तो यती गुप्त झाला. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 41. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य देखा. उभा राहून सन्मुखा, कर जोडून एका, नमन करी साष्टांगी. एक असे माझी विनंती, निरोपावे आम्हा प्रती. आमुचे पूर्वजे कवणे रीती. सेवा केली श्री गुरुची. एकोणी शिष्याचे वचन, सिद्ध सांगे विस्तारून. एक चित्ते करोनी मन, एक शिष्या नामधारका. पूर्वी कथा सांगितले, जे का श्री गुरुसी भेटले. वासर ग्रामी होते भले, पूर्वज तुमचे परी येसा. तयाचे नाम सायन देव, केली पूजा भक्ती भावे. त्यावरी प्रीती अति स्नेह, आमुचे श्री गुरुमूर्तीचा. तेथुनी आले दक्षिण दिशी, गाणगापुरी परी येसी. ख्याती झाली दाही दिशी, कीर्ती वाढली बहुते परी. येणे परी श्री गुरुमूर्ती, होते गाणगापुरी ख्याती. नाम नृसिंह सरस्वती, भक्तवत्सल अवधारी. तुमचा पूर्वज जो का होता, सायन देव नामे ख्याता. त्याने ऐकला वृत्तांता, महिमा श्री गुरु यतीचा. भक्तिपूर्वक वेगेसी, आला गाणगापुरासी. आनंद बहुमानसी, हर्षे निर्भर होऊनिया. साष्टांगी नमस्कारित, असे चरणी लोळत. केशे करुणी पाद झाडित, भक्ती भावे परी येसा. कर संपुट जोडोनी, स्तुती करी एकाग्र मनी. त्रैमूर्ती तुची जाण, म्हणे श्री गुरु स्वामिया. आनंद जल लोचनी, निघे संतोषे बहुमनी. नवविधा भक्ती करुणी, स्तुती केली गुरुची. संतोषोनी श्री गुरुमूर्ती, तया विप्रा आश्वासिती. माथा हस्त ठेवूनी म्हणती, परमभक्त तुची आम्हा. तुवा जे का स्तुती केली, तेणे मन माझे धाले. तुझ वरदान दिदले, वंशोवंशी माझे दास. स्नान करुनी संगमासी, पूजा करी अश्वत्थासी. त्वरित यावे मठासी, भोजन करी आम्हा पंक्ती. येणे परी श्री गुरुमूर्ती, तया विप्रा निरोप देती. गुरु निरोप जेणे रीती, आला तो स्नान करुनी. षोडशोपचारे गुरुसी, पूजा करी भक्तीसी. अनेक परी पक्वान्नेसी, भिक्षा केली श्री गुरु ते. भक्तवत्सल श्री गुरुमूर्ती, तया विप्रा आपुले पंक्ती. समस्त शिष्यांहुनी प्रीती, ठाव देती आपले जवळी. पुसती क्षेम समाधान, कैसे तुमचे वर्तमान. कृपा असे परिपूर्ण, म्हणून पुसती संतोषे. एकोणी श्री गुरुचे वचन, सायन देव सांगे विस्तारून. कन्यापुत्र बंधुजन, क्षेम असती स्वामिया. उत्तर कंची म्हणजे ग्रामी, व सोनी असतो आम्ही तुझे कृपेने. समस्त क्षेमी असो देवा, कृपा सिंधू. पुत्र वर्ग बंधुजन, करीती संसार यातना. आपुली मनीची वासना, करीन सेवा श्री गुरुची. एकोणी तयाचे वचन, श्री गुरु म्हणती हासून. आमची सेवा असे कठीण, आम्हा वास बहुत ठाई. एके समय अरण्यात, अथवा राहू नगरात. आम्हा सवे कष्ट बहुत, तुम्ही केवी साहू शका. येणे परी श्री गुरुमूर्ती, तया विप्रा निरोपिती. एकोणी विनवी मागुती, म्हणे स्वामी अंगीकारी. येणे परी श्री गुरुसी, सायन देव भक्तीसी. विनवी तसे परी येसी, संतोषले श्री गुरुमूर्ती. श्री गुरु तया विप्रा म्हणती, जैसे असेल तुझे चित्ती. दृढ असेल मनी भक्ती, तरीच करणे अंगीकार. स्थिर करोनी अंतःकरण, करिता सेवा श्री गुरुचरण. झाले मास 3 जाण, एक शिष्या नामकरणी. वर्तता ऐसे एके दिवशी, श्री गुरु गेले संगमासी. सवे घेतले तयासी, समस्तांते वारुनी. भक्ता सहित संगमासी, गेले श्री गुरु निशी समयासी. बैसते झाले अश्वत्थासी, सुख गोष्टी करीत देखा. दिवस गेला अस्तमासी, दिवस गेला अस्तमानी.
श्री गुरु विचार करीती मनी दृढ याचे अंतःकरण कैसे असे पाहू म्हणती उठविती वारा अवचिती तेने वृक्ष पडो पाहती पर्जन्य आला महाख्याती मुसळधारा वर्षती जो का विप्र होता जवळी आश्रय केला वृक्षातळी तेव्हा केली तये वेळी वस्त्रे करुनी श्री गुरुसी पर्जन्य वारा समस्त देखा साहिले आपण भावे एका उभा राहुनी सन्मुखा सेवा करी परी येणे परी यम दोनी पर्जन्य आला महाक्षोणी आणिक वारा उठवणी वाजे शीत अत्यंत श्री गुरु म्हणती विप्रासी शीत जाहले बहुवसी तुवा जाऊनी मठासी अग्नी आणावा शेकावया निघाला शिष्य देखोनी श्री गुरु म्हणती हासोनी नको पाहू आपुले नयनी उभया उभयपार्श्वी परीयेसा येणे परी द्विजवर पावला त्वरित गाणगापूर वेशीपाशी जाऊनी थोर हाकारिले द्वारपाळा तयासी सांगता वृत्तांत आणूनी विदला अग्नी त्वरित तो घालून या भांडियात घेऊनी गेला परीयेसा न दिसे मार्ग अंधकार विजेच्या तेजे जातो नर मनी करी तसे विचार श्री गुरूंनी माते निरोपिली दोन्हीकडे न पाहे म्हणती श्री गुरु माते निरोप देती याची कैसी आहे स्थिती म्हणून पाहे तये वेळी आपुले दक्षिण दिशेसी पाहता देखे सर्पासी भिवनी पळता उत्तरेसी अद्भुत दिसे महानाग वाट सोडून या जाय राणी सवेची येती सर्प दोन्ही तेव्हा विप्र भिवनी अतिशीघ्र जातसे स्मरता जाहला श्री गुरुसी neko भावे धैर्यसी जातो विप्र शीघ्रेसी पातला संगमा जवळिके दुरुनी देखे श्री गुरुसी सहस्रदीप ज्योतींसी दिसती विप्र बहुवसी वेदध्वनी ऐकतसे जवळी जाता द्विजवरू ऐकले दिसती श्री गुरु गेला समस्त अंधकारू दिसे चंद्र पौर्णिमेचा प्रज्वाल्य केले अग्निसी उजेड झाला बहुवसी झाला विप्र सावधेसी पाहते श्री गुरु ते दोन्ही सर्प येऊनी श्री गुरु ते वंदोनी सवेची गेले निघोनी पूर्वीच विप्र भ्याला असे श्री गुरु पुसती विप्रासी कागा भया भीत झालासी आम्ही तुते रक्षावयासी सर्प दोन्ही पाठविले न धरी भय आता काही आमची सेवा कठीण पाही विचारुनी आपुल्या देही अंगीकारावी गुरु सेवा गुरु भक्ती म्हणजे असे कठीण दृढ भक्तीने सेवा करणे कळी काळा ते न भेणे तया शिष्ये परीयसा श्री गुरु म्हणती विप्रासी सांगेन कथा असेन सुरसी न गमे वेळ रात्रीसी ब्राह्ममुहूर्त होय तव शंभू सांगे गिरिजेसी सर्व साध्य गुरु भक्तीसी करावी एको भावेसी जोची शिव तोची गुरु तयाचे एक आख्यान सांगेन तुझ विस्तारून एक चित्त करोनी मन एक गिरिजे म्हणत असे गुरुभक्तीचे सुलभपण तात्काळ साध्य होय जाण अनेक तप अनुष्ठान करिता विलंब परियेसा नाना तप अनुष्ठान करीती अयज्ञ महादान त्याते होय महाविघ्न साध्य होता दुर्लभ जो गुरु भक्ती करील साध्य होय तात्काळ यज्ञ दोन तप फळ सर्व सिद्धी त्यासी होय याचा एक पुत्र अति लावण्य सुंदर सकल कर्म कुशल धीर योग्य जाहला उपनयना त्वष्टा ब्रह्मापुत्रासी व्रतबंध करी परीयेसी करावया विद्याभ्यासी गुरुचे घरी निरवला गुरुची सेवा नाना परी करी तसे ब्रह्मचारी वर्तता ऐसे येणे परी अपूर्व एक वर्तता एके दिवशी आला पर्जन्य बहुवसी पर्णशाळा परीयेसी गळत होती गुरुची तया वेळी शिष्यासी निरोप दिला गुरु कैसी त्वरित करावे आम्हासी गृह एक दृढ ऐसे पर्णशाळा प्रतिवर्षी जीर्ण होत परीयेसी गृह करावे दृढेसी कधी जीर्ण नव्हे ऐसे न तुटे कधी राहे स्थिर दिसावे रम्य मनोहर असावे सर्व परिकर
शीघ्र करी गा गृह ऐसा गुरु निरोप देती. तेची समयी गुरुची सती सांगितसे अति प्रीती. माते कंचुकी आणावी नसेल विणली अथवा शिवली. विचित्रे रंगी पाहिजे केली. माझे अंगाप्रमाणे वहिली त्वरित आणि म्हणत असे. गुरुपुत्र म्हणे त्यासी मागेन एक तुम्हासी. पादुका आणाव्या मज नेसी. चाले जैसी उदकावरी अथवा चिखल न लागे तयांसी. न व्हावी अधिक पायासी. जेथे चिंतू मानसी तेथे जाऊनी जाय ऐसी. इतुकिया अवसरी गुरुकन्या काय करी. जाता त्याचा पालव धरी. आपणासी काही आणावे तानवडे दोन्ही आपणासी. घेऊनी यावे परीयसी आणि कापडा खेळावयासी. घरकुल एक आणावे कुंजराचे दंते बरवे. घरकुल तुवा करावे एकस्तंभी असावे. कधी न तुटे नोहे जीर्ण. जेथे ठेवी मी तेथे यावे. सोपस्कार सहित आणावे. पाठ ठाणवी असावे तया घराभीतरी. सदा दिसावे नूतन. वावरत असावे आपण. करावया पाक यज्ञ. मडकी करुनी आणि पा. आणिक सांगेन मी तुझ. रांधणे करावया शिकवी मज. पाक केलिया उष्ण सहज. सो नये अन्न जाणा. पाक करिता मडकेसी. न लागे काजळ परीयेसी. आणूनी देगा भांडी ऐसी. आणिक सर्व सोपस्कार गुरुकन्या ऐसे म्हणे. अंगीकारिले शिष्यराणे. निघता झाला तक्षणे. महारण्य प्रवेशला. पुढे जाता मार्गात भेटला एक अवधूत. ब्रह्मचारी ते देखत. पुसता झाला तये वेळी. पुसता झाला वृत्तांत. बाळक सांगे समस्त. गुरूंनी मागितले जे जे वस्त. कवणे परी साध्य होय. मग म्हणे अवधूत तया बाळका ते अभय देत. सांगेन एक तुझ हित. जेणे तुझे कार्य साधे. विश्वेश्वर आराधन असे एक निधान. काशीपूर महास्थान सकळाभिष्टे साधतील. काशीपूर असे महास्थान. तुवा जाताची जाण. होईल तुझी मनोकामना. संदेह न धरी मनात. एकोनिया ब्रह्मचारी साष्टांगी नमन करी. कोठे आहे काशीपुरी. आपण असे अरण्यात. ऐसे म्हणता तापसी. आपण नेईल म्हणे हर्षी. तुझ करिता आपणासी. यात्रा घडे लाभ थोर. तुझ करिता आपणासी. दर्शन घडे पुरी काशी. चला जाऊ त्वरितेसी. म्हणून दोघे निघाले. मनोवेगे तात्काळी. पातले विश्वेश्वराजवळी. तापसी म्हणे तये वेळी. बाळा यात्रा करी आता. बाळ म्हणे तापसीसी. स्वामी माते निरोप देसी. नेणो यात्रा आहे कैसी. कवणे परी रहाटावे. तापसी म्हणे तयासी. सांगेन यात्रा विधीसी. तुवा करावे भावेसी. नेमे भक्तिपूर्वक पहिले मणिकर्णिकेसी. स्नान करावे नेमेसी. जाऊन या विनायकांसी. पांचाळेश्वरा नमावे. मग जावे महाद्वारा. विश्वनाथ दर्शन करा. पुनर्वी यावे गंगा तीरा. मणिकर्णिका स्नान करावे. मणिकर्णिकेश्वर पूजा करी निर्धार. जाऊनी कळंबेश्वर पूजा करी गा भावेसी. ललिता देवी पूजोनी. मग जावे तेथोनी. जरासंधेश्वर सगुणी. पूजा करी गा भक्तीसी. सोमनाथ असे थोर पूजावा. शूळटंकेश्वर तया पुढे. वाराहेश्वर पूजा करी गा ब्रह्मेश्वरी. पशुपतीश्वर निका. पूजा करोनी बाळका. पितामह असे जोका. त्या ईश्वरा ते पूजावे. कलेश्वर वंदुनी. पुढे जावे एकोमनी. चंद्रेश्वरासी नमोने. पूजा करी गा विश्वेश्वरा. पुढे पूजी विघ्नेश्वर. त्यानंतर अग्नीश्वर. मग पूजा नागेश्वर. हरिश्चंद्रेश्वर पूजी जाण. चिंतामणी विनायका. सोमनाथ विनायका देखा. पूजा करुनी एका. वसिष्ठ वामदेव पूजावा. पुढे त्रिसंधेश्वर. पूजी लिंग असे थोर. विशालाक्ष मनोहर. धर्मेश्वर पूजावा. विश्वबाहू पूजानिका. पुढे आशा विनायका. वृद्धादित्य असे जोका. पूजा करी मनोभावे.
चतुर्वक्त्रेश्वर असे थोर, लिंग असे मनोहर, पूजा करी गा ब्रह्मेश्वर, अनुक्रमे करोनिया, पुन्हा प्रकामेश्वर असे खूण, पुढे ईश्वर ईशान असे, चंडीश्वरा जाण, पूजा करी भक्तीसी, पूजी भवानी शंकर, धुंडीराज मनोहर, अर्ची राजेश्वर, लांगुलेश्वर पूजी मग, नकुलेश्वर पूजेसी, तुआ जावे भक्तीसी, परान्न परद्रव्येश्वरासी, पाणीग्रहणेश्वर पूजी मग, गंगेश्वर मोरेश्वर पूजोन, ज्ञानवापी करी स्नान, ज्ञानेश्वर अर्जुन नंदिकेश्वर पूजी मग, निष्कलंकेश्वर थोर, लिंग असे मनोहर, पूजी मार्कंडेश्वर, असुरेश्वर पूजी मग, तारकेश्वर असे थोर, लिंग बहु मनोहर, पूजी महाकाळेश्वर, दंडपाणी पूजी मग, महेश्वराते पूजोनी, अर्ची मोक्षेश्वर ध्यानी, वीरभद्रेश्वर सुमनी, पूजा करी का बाळका, अविमुक्तेश्वरासी, तुआ जाऊनिया हर्षी, पूजा करी गा भावेसी, मोदादी पंच विनायका, आनंद भैरव पूजा करी, पुनरपी जाय महाद्वारी, जेथे असे मन्मथारी, विश्वनाथ परी येसा, बाळा तुआ येणे परी, अंतर्गृह्य यात्रा करी, मुक्ती मंडपाभीतरी, जाऊनी नमस्कारावे, ऐसी यात्रा करूनी, विश्वनाथाते नमुनी, मग निघावे तेथुनी, दक्षिण मानस यात्रेसी, मणिकर्णिकेसी जाऊनी, स्नान उत्तरवाहिनी, विश्वनाथाते पूजोनी, संकल्पावे यात्रेसी, तेथोनी निघावे हर्षी, मोदादी पंचविनायकांसी, पूजा करावी भक्तीसी, धुंडीराज पूजी मग, पूजा भवानी शंकरा, दंडपाणी नमन करा, विशालाक्ष अवधारा, पूजी तो भक्ती भावे, स्नान धर्म कुपेसी, श्राद्धादी विधी करी हर्षी, पूजा धर्मेश्वरासी, गंगा केशव पूजी मग, पूजावी देवी ललिता, जरासंधेश्वर नमिता, पूजी मग सोमनाथा, वहारेश्वरा भक्तीसी, दशाश्वमेध तीर्थेसी, स्नान करा श्रद्धेसी, प्रयाग तीर्थी परियेसी, स्नान श्राद्ध करावे, पूजोनिया प्रयागेश्वरासी, दशाश्वमेध ईश्वरासी, पूजा करी गा भक्तीसी, शीतलेश्वर अर्ची मग वंदी देवी, सर्वेश्वर मनोभावी, धुंडीराज भक्तीपूर्वी, पूजा करी गा ब्रह्मचारी, तिळभांडेश्वर देखा, पूजा करोनी पुढे एका, रेवाकुंडी स्नाननिका, मानस सरोवरी मग स्नाना, श्राद्धादी पितृतर्पण, मानसेश्वर पूजन, मन कामना पावणे जाण, एक बाळा ब्रह्मचारी, पुढे 64 योगिनी, पूजा करी गा एकोमनी, कुकुट द्विजाते वंदुनी, मंत्र तेथे जपावा, वाराणस्या दक्षिणांगे, कुकुटो नाम वै द्विजः, तस्य स्मरणमात्रेण सुस्वप्नो भवेत्, पुढे मानसोपवासासी, पूजिजे गोबाईसी, 7 कवड्या घालनिया तिसी, नमन भावे करावे, शुक्रकूपी करी स्नान, करी शुक्रेश्वर अर्चना, मग पुढे अन्नपूर्णा नमुन, पूजा करी भावेसी, धुंडीराजा ते पूजोन, ज्ञानवापी करी स्नान, ज्ञानेश्वरा अर्चोन, दंडपाणी पूजावा, आनंद भैरवासी वंदुनी, महाद्वारा जाऊनी, साष्टांगेसी नमुनी, विश्वनाथ अर्चिजे, हेसी दक्षिण मानस यात्रा असे विशेष, ब्रह्मचारी करी गा हर्षे, योगीराज सांगतसे, आता उत्तर मानसासी, सांगेन विधी आहे कैशी, संकल्प करुनी मानसी, निघावे तुआ बाळका, जावे पंचगंगेसी, स्नान करावे महाहर्षी,
कोटी जन्म पाप नाशी प्रख्यात असे पुराणांतरी पंचगंगा ख्याती नामे आहेत सांगेन उत्तमे. किरणा धूत पापा नाम तिसरे पुण्य सरस्वती गंगा यमुना मिळून 5 नामे विख्यात जाण. नामे असती सगुण एक बाळा एक चित्ते एषा परी पंचगंगेसी स्नान करी गा भावेसी बिंदू माधव पूजेसी पूजा करी गा केशवा गोपाळ कृष्ण पूजोनी जावे नृसिंह भुवनी मंगळा गौरी वंदोनी गवस्तेश्वर पूजावा मयुषादित्य पूजेसी जावे तुवा भक्तीसी पुनरपी जावे हर्षी विश्वेश्वर दर्शना मागुती मुक्ती मंडपासी जावे तुवा भक्तीसी संकल्पावे विधीसी निघावे उत्तर मानसा मग निघावे तेथून आदित्याती पूजोन आमोदकेश्वर अर्चोन पापभक्षेश्वरा पूजिजे नवग्रहांते पूजोनी काळभैरवाते वंदोनी क्षेत्रपाळा अर्चोनी काळकूपी स्नान करी कृत्तिवासेश्वरा देखा पूजा करुनी बाळका पुढे जाऊनी एका शंखवापी स्नान करी तेथे आचमन करुनी रत्नेश्वरा ते पूजोनी सीतेश्वरा अर्चोनी दक्षेश्वर पूजी मग चतुर्वक्त्रेश्वरी पूजा करी वो बाळा तू वोजा पुढे स्नान करणे काजा वृद्ध काळकूपा जावे काळेश्वराचे पूजेसी तुवा जावे भक्तीसी अपमृत्युवेश्वरा हर्षी पूजा करी गा बाळका मंदाकिनी स्नान करणे मध्यमेश्वरा ते पूजणे तेथोनी मग पुढे जाणे जंबुकेश्वर पूजावया वक्रतुंड पूजेसी तुवा जावे भक्तीसी दंड खात कुपेसी स्नान श्राद्ध तू करी पुढे भूत भैरवासी पूजिजे ईशान्येश्वरासी जैगीषव्यः गुहेसी नमन करुनी पुढे जावे घंटाकुंडी स्नान करी व्यासेश्वरा ते अर्चन करी कंदुकेश्वरा ते अवधारी पूजा करी गा भक्तीसी ज्येष्ठवापी स्नान करणे ज्येष्ठेश्वरा ते पूजणे सवेची तुवा पुढे जाणे स्नान सप्तसागरात तेथुनी वाल्मिकेश्वरासी पूजा करी गा भक्तीसी भीमलोटा जाऊनी हर्षी भीमेश्वर पूजावा मातृपितृकुंडेसी करणे श्राद्ध विधीसी पिशाचमोचन तीर्थेसी पुढे जावे अवधारा पुढे कपर्द्वेश्वरासी पुढे कपर्देश्वरासी पूजा करी गा भक्तीसी कर्कोटक वापीसी स्नान करी गा बाळका कर्कोटकेश्वरासी पूजा करी गा भक्तीसी पुढे ईश्वर गंगेसी स्नान दान करावे अग्नीश्वराचे पूजेसी चक्रकुंडी स्नानासी तुवा जावे भक्तीसी श्राद्ध कर्म करावे उत्तरार्क पूजोन मत्स्योदरी करी स्नान ओंकारेश्वर अर्चोन कपिलेश्वर पूजी मग ऋणमोचन तीर्थेसी श्राद्धादी करावी भक्तीसी पापविमोचन तीर्थेसी स्नानादी श्राद्धे करावी तीर्थ कपलमोचन स्नान श्राद्ध तर्पण कुलस्तंभाप्रती जाऊन पूजा करी गा भक्तीसी असे तीर्थ वैतरणी श्राद्ध करावे तेथे स्नानी विधीपूर्वक गोदानी देता पुण्य बहुत असे मग जावे कपिलाधारा स्नान श्राद्ध तुम्ही करा संवत्सेसी द्विजवरा गोदान द्यावे परीयेसा वृषध्वजाते पूजोन मग निघावे तेथून ज्वाला नृसिंह वंदोन वरुणा संगमी तुम्ही जावे स्नान श्राद्ध करोनी केशवादित्य पूजोनी आदिकेशव अर्चोनी पुढे जावे परीयेसा प्रल्हाद तीर्थ असे बरवे स्नान श्राद्ध तुवा करावे
प्रल्हादेश्वरा ते पूजावे एक भावे परियेसा कपिलधारा तीर्थ थोर स्नान करावे मनोहर पूजोनी त्रिलोचनेश्वर असंख्यातेश्वरा पूजावे पुढे जावे महादेवासी पूजा करीगा भक्तीसी द्रुपदेश्वर सादरेसी एक भावे अर्चावा गंगा यमुना सरस्वतीशी तिन्ही लिंगे विशेषी पूजा करीगा भक्तीसी काम्यतीर्थ पाहे मग कामेश्वरा ते पूजोनी गोप्रतार तीर्थस्थानी पंचगंगेसी जाऊनी स्नान मागुती करावे मणिकर्णिका स्नान करणे जलशायी ते पूजने हनुमंता ते नमन करणे मोदादी पंचविनयकासी पूजा अन्नपूर्णेसी धुंडीराज परियेसी ज्ञानवापी स्नानेसी ज्ञानेश्वर पूजावा पूजी दंडपाणीसी मोक्षलक्ष्मी विलासासी पूजा पंचपांडवासी द्रौपदी विनायका पूजा आनंद भैरवासी अविमुक्तेश्वरा हर्षी पूजोनी संभ्रमेसी विश्वनाथा सन्मुख सांगे उत्तरमानस यात्रेयम यथावद्या मया कृता न्यूनातिरिक्तया शंभुः प्रियतामनया विभुः ऐसा मंत्र जपोनी साष्टांगी नमन करोनी मग निघावे तेथुनी पंचक्रोश यात्रेसी इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्धनामधारक संवादे काशीयात्रा निरूपणं नाम एकचत्वारिंशोऽध्यायः श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. ओवी संख्या 170. अध्याय 42. मराठी भावार्थ. काशी क्षेत्रातील सर्व शिवलिंगांची दर्शने व तीर्थस्थाने बालकाने पूर्ण केली तेव्हा त्याला शंकर प्रसन्न झाले व वरदानाने सृष्टीतील सर्व वस्तू निर्माण करण्याची शक्ती दिली. नंतर सर्व इष्ट वस्तू त्याने निर्माण करून गुरुला व त्याच्या परिवाराला दिल्या. शंकराने सांगितलेला गुरुभक्तीचा महिमा व सेवाधर्माचा दुष्करपणा श्री गुरूंनी सायन देवाला समजावून सांगितला. श्री गुरु काशी यात्रेचे वर्णन करीत असता योगशक्तीने सायन देवाला स्वतःसह प्रत्यक्ष काशी यात्रा घडवली. एवढे सांगून होत आहे तो रात्र संपून सूर्योदय झाला. चिंता हाच अंधार व गुरुकृपा ही ज्योती होय असे सांगितले. त्यावेळी सायन देवाने संतुष्ट होऊन श्री गुरूंना वंदन केले व म्हणाले, स्वामी, तुम्ही मला जी कथा सांगितली ती खरोखरच अद्भुत वाटली. काशी यात्रेची पद्धत तुम्ही मला सांगत होता तेव्हा असे वाटले मी तुमच्याबरोबर स्वतः काशीतच होतो. मी जागा आहे की स्वप्नात हेच मला कळेना. असे म्हणून त्यावेळी त्या सायनदेव विप्राने श्रीगुरूंच्या चरणी नमन करून कारुण्यपूर्ण शब्दांत त्यांची प्रार्थना केली. अशा प्रकारे सायनदेवाने केलेली स्तुती ऐकून श्रीगुरू खूप आनंदित झाले. श्रीगुरूंच्या अंतःकरणात भरपूर कृपा उत्पन्न झाली होती. आईची बालकावर जशी माया असते तसे त्यांना मायेने वागविले. घरच्या गोष्टी सांगून सायनदेवाने आपल्या पुत्रकलत्रांच्या संबंधी श्रीगुरूंना सविस्तर सांगितले. आपल्या पत्नीला श्रीगुरूंच्या पाया पडायला सांगून दोन्ही मुलांनाही त्यांनी त्यांच्या चरणावर घातले. त्याचा मोठा मुलगा नागनाथ त्याच्या मस्तकावर श्रीगुरूंनी कृपेने हात ठेवला. ते सायनदेवाला म्हणाले, तुझा ज्येष्ठ पुत्र दीर्घायुषी होईल, त्याला पुष्कळ संतती होईल. तुला जी दुसरी पत्नी आहे तिला 4 पुत्र होतील, तेही श्रीमंत होतील. तू आता सुखाने राहावेस. तुझा जो वडील मुलगा आहे तो माझा भक्त होईल व त्याची सर्वत्र कीर्ती होईल, असा श्रीगुरूंनी आशीर्वाद दिला. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 42. श्री गणेशाय नमः. संकल्प करोनिया मनी जावे स्वर्गद्वार भुवनी गंगा केशवा पूजोनी हरिचंद्र मंडपा स्वर्गद्वारा असे जाण मणिकर्णिका तीर्थ विस्तीर्ण तुवा तेथे जाऊन संकल्पावे विधीसी
मागुती यावे महाद्वारा. विश्वेश्वर पूजा करा. मोदादी पंचविघ्नेश्वरा. नमन करी दंडपाणीसी. पूजा आनंद भैरवासी. मागुती यावे मणिकर्णिकेसी. पूजोनिया ईश्वरासी. सिद्धी विनायक पूजावा. गंगा केशव पूजोनी. ललिता देवीसी नमोनी. राज सिद्धेश्वर आणा ध्यानी. दुर्लभेश्वर पूजावा. सोमनाथ पूजा करी. पुढे शूलटंकेश्वरी. मग पूजा वाराहेश्वरी. दशाश्व मेघ पूजी मग. वंदी देवीते पूजोनी. सर्वेश्वराते नमोनी. केदारेश्वर धरा ध्यानी. हनुमंतेश्वर पूजावा. मग पूजावा संगमेश्वरी. लोलाकारते अवधारी. अर्कविनायका पूजा करी. दुर्गाकुंडी स्नान मग. आर्या दुर्गा देवी पूजोनी. दुर्गा गणेश ध्याऊनी. पुनर्दर्शन दे म्हणूनी. प्रार्थावे तयासी. विश्वकसेन ईश्वरासी. कर्दमतीर्थी स्नानहर्षी. कर्दमेश्वरासी पूजेसी. तुवा जावे बाळका. जावे कर्दमकूपासी. पूजिगा सोमनाथासी. मग विरूपाक्ष लिंगासी. पूजा करी ब्रह्मचारी. पुढे जावे नीलकंठासी. पूजा करी भावेसी. कर जोडोनी भक्तीसी. कर्दमेश्वर पूजावा. पुनर्दर्शन दे आम्हासी. दे म्हणावे भक्तीसी. मग निघावे वेगेसी. नागनाथाचे पूजेते. पुढे पूजे चामुंडेसी. मोक्षेश्वरा परियेसी. वरुणेश्वर भक्तीसी. पूजा करी बाळका. वीरभद्र पूजेसी. जाऊनी द्वितीय दुर्गेसी. अर्चावे विकटाक्ष देवीसी. पूजा करी मनोभावे. पूजी भैरव उन्मत्त. विमळा अर्जुन प्रख्यात. काळकूट देवा प्रत. पूजा करी बाळका. पूजा करी महादेवासी. नंदिकेश्वर भैरवासी. भृगेश्वर विशेषी. पूजा करी मनोहर. गणप्रियासी पूजोनी. विरूपाक्षाते नमोनी. यक्षेश्वर अर्चोनी. विमलेश्वर पूजी मग. भीमचंडी शक्तीसी. पूजी चंडी विनायकासी. रवी रक्ताक्ष गंधर्वासी. पूजा करी मनोभावे. ज्ञानेश्वर असे थोर. पूजा पुढे अमृतेश्वर. गंधर्व सागर मनोहर. पूजा करी भक्तीसी. नरकार्णव तरावयासी. पूजी भीमचंडीसी. विनवावे तुम्ही त्यासी. पुनर्दर्शन दे म्हणावे. एकपाद विनायकासी. पुढे पूजी भैरवासी. संगमेश्वरा भरवसी. पूजा करी ब्रह्मचारी. भूतनाथ सोमनाथ. कालनाथ असे विख्यात. पूजा करी त्वरित. कपर्देश्वर लिंगासी. नागेश्वर कामेश्वर. पुढे पूजी गणेश्वर. पूजा करी विश्वेश्वर. चतुर्मुख विनायका. पूजी देहली विनायकासी. पूजी देहली विनायकासी. पूजी गणेश षोडशी. उद्दंड गणेशासी. पूजा करी मनोहर. उत्कलेश्वर महाथोर. असे लिंग मनोहर. पुढे एकादश रुद्र. तयाचे पूजन करावे. जावे तपोभूमीसी. पूजा करी भक्तीसी. रामेश्वर महाहर्षी. पूजी मग सोमनाथ. भरतेश्वर असे थोर. लक्ष्मणेश्वर मनोहर. पूजी मग शत्रुघ्नेश्वर. भूमिदेवी अर्ची मग. नकुळेश्वर पूजन करी रामेश्वर ध्यान. पुनर्दर्शन दे म्हणून. विनवावे परियेसा. पुढे असे लिंग थोर. नामी देव सिद्धेश्वर. पूजा करी मनोहर. पाशपाणी विनायक. याची पूजा करोनी. पृथ्वीश्वराते नमोनी. शरयू कूपी स्नान करोनी. कपिलधारा स्नान करी. वृषभध्वजा पूजोनी. ज्वाला नृसिंहाचे वंदी चरणी. वरुणा संगमी स्नान करोनी. श्राद्धादी कर्मे करावी. संगमेश्वर पूजावा. सर्व विनायक बरवा. पुढे पूजी तू केशवा. भावे करुनी
ब्रह्मचारी पूजा प्रल्हादेश्वरासी स्नान कपिला तीर्थासी त्रिलोचनेश्वरासी पूजा करी भक्तीने पूजी मंगळा गौरीसी गभस्तेश्वरा करी येसी वसिष्ठ वामदेवासी पर्वतेश्वर पूजावा महेश्वराचे पूजेसी पुढे सिद्धी विनायकासी पूजा सप्तवर्णेश्वरासी सर्व गणेश पूजावा मग जावे मणिकर्णिकेसी स्नान करावे विवेकेसी विश्वेश्वर मग स्मरोनी हर्षी महादेवासी पूजावे पुनरपी जावे मुक्ती मंडपासी नमन करावे विष्णूसी पूजावे तुवा दंडपाणीसी मग धुंदीराज अर्चावा आनंद भैरवासी पूजोनी आदित्ये शाते नमोनी पूजा करीगा एकोमनी मुदादी पंच विनायकांसी पूजा करीगा विश्वेश्वरासी मोक्षलक्ष्मी विलासासी नमोनी जावे सन्मुखेसी मंत्र म्हणावा येणे करी जय विश्वेश विश्वात्मन काशीनाथ जगत्पते त्वत्प्रसादान्म हा देव कृता क्षेत्र प्रदक्षिणा अनेक जन्म पापिनी कृतानी मम शंकर गतानी पंचक्रोशात्म लिंग स्यास्य प्रदक्षिणात ऐसा मंत्र जपोन पुढे करावे शिवध्यान मुक्तिमंडप आदी करोन आठाठाई वंदावे आणि एक प्रकार सांगेन एक विचार नित्ययात्रा मनोहर एक बाळका गुरुदासा सचैल सुची होनी चक्र पुष्करणी स्नान करुनी देव पितर तर्पोनी ब्राह्मण पूजा करावी मग निघावे तेथोनी द्रुपदादित्येश्वर पूजोनी दंपतेश्वर नमोनी श्री विष्णू ते पूजावे मग नमावा दंडपाणी महेश्वरा ते पूजोनी मग निघावे तेथोनी धुंदीराज अर्चिजे ज्ञानवापी करी स्नान नंदिकेश्वर अर्चोन तारकेश्वर पूजोन मग पुढे मग जावे तुवा महाकाळेश्वर देखा पूजा करी भावे एका दंडपाणी विनायका पूजा करी मनोहर मग यात्रा विश्वेश्वर करी बाळका मनोहर लिंग असे ओंकारेश्वर प्रतिदिवसी पूजावा आता शक्ती यात्रेसी सांगेन एका विधीसी शुक्ल पक्ष तृतीयेसी 8 यात्रा कराव्यात गोप्रेक्ष तीर्थ देखा स्नान करुनी एका पूजा मुख्य भाळ नेत्रिका भक्ती भावे करुनिया ज्येष्ठा वापी स्नानेसी ज्येष्ठा गौरी पूजा हर्षी स्नान दान करा वापीसी शृंगार सौभाग्य गौरी पूजा विशाळ गंगा स्नानासी पूजा विशाळ गौरीसी ललिता तीर्थ स्नानेसी ललिता देवी पूजावी स्नान भवानी तीर्थेसी पूजा करा भवानीशी बिंदू तीर्थ स्नानासी मंगळा गौरी पूजावी पूजा इतुके शक्तीसी मग पूजिजे लक्ष्मीसी येणे विधी भक्तीसी यात्रा करावी मनोहर यात्रा तिथी चतुर्थीसी पूजा सर्वांगणेशी मोदक द्यावे गौरी पुत्रासी विघ्न न करी तीर्थवासियांते मंगळ रविवारेसी यात्रा करी भैरवासी षष्ठी तिथी प्रीतीसी जावे तुम्ही मनोहर रविवार सप्तमीसी यात्रा करावी रवी देवासी नवमी अष्टमी चंडीसी यात्रा तुम्ही करावी ऐसी काशी विश्वेश्वर करावी तुवा परिकर आपले नामी सोमेश्वर लिंग प्रतिष्ठा करावी इतुके ब्रह्मचारी यासी यात्रा सांगे तो तापसी आचरे येणे विधीसी तुझी वासना पुरेल तुझवरी कृपा असे गुरु प्रसन्न होईल शंकरू मनी धरी का निर्धारू गुरु स्मरण करीत असे इतके सांगोनी तापसी अदृश्य झाला परियेसी ब्रह्मचारी म्हणे हर्षी हाची माझा गुरु सत्य ऐसे श्री गुरु स्मरण करीत ब्रह्मचारी जाय त्वरित विधीपूर्वक आचरित यात्रा केली भक्तीने पूजा करिता भक्तीसी प्रसन्न झाला व्योमकेशी निज स्वरूपे सन्मुखेसी उभा राहिला शंकर प्रसन्न होनी शंकर म्हणे दिदला मागवर संतोषोनी त्वष्ट कुमार विनविता झाला वृत्तांत जे जे मागितले श्री गुरु
आणिक त्याचे कन्या कुमरू सांगता झाला विस्तारू. तया शंकरा जवळी देखा संतोषोनी ईश्वर देता झाला अखिल वर. म्हणे बाळा माझा कुमर सकळ विद्या कुशळ होसी. मग निघाला तेथोनी केली आई ती तक्षणी. प्रसन्न होता शूलपाणी काय नोहे परीयसा. जे जे मागितले गुरु सकळ वस्तू केल्या चतुरू. घेऊनी गेला वेग वक्तृ. तया गुरु सन्मुखेसी सकळ वस्तू देऊनी. लागतसे श्री गुरुचरणी अनुक्रमे गुरु रमणी. पुत्रकन्येसी वंदिले उल्हास झाला श्री गुरुसी. आलिंगितसे महाहर्षी म्हणे शिष्य ताता ज्ञानराशी. तुष्टलो तुझे भक्ती ते ऐसा वर लाधोनी. गेला शिष्य महाज्ञानी म्हणे शिष्य ताता ज्ञानराशी. तुष्टलो तुझे भक्ती ते ऐसा वर लाधोनी. गेला शिष्य महाज्ञानी येणे परी विस्तारोनी. सांगे ईश्वर पार्वतीसी ईश्वर म्हणे गिरिजेसी. गुरु भक्ती आहे ऐसी एक भाव असे ज्यासी सकळाभीष्ट तो पावे. भव म्हणी जे सागरू उतरावया पैल पारू. समर्थ असे एक गुरु त्रैमूर्ती त्याच्या अधीन. या कारणे त्रैमूर्ती गुरुची होय सिद्धांती. वेदशास्त्रे बोलती गुरु विने पार नाही. संतोषोनी द्विजवरू करिता झाला नमस्कारू. ऐसी बुद्धी देणार गुरु तुची स्वामी कृपानिधी. काशी यात्रा विधान निरूपिले मज विस्तारून. ते वेळी तेथेची होतो आपण तुम्हा सहित स्वामिया. पाहे आपुले दृष्टांती. स्वामी काशीपुरी असती जागृती अथवा सुषुप्ती. न कळे माते स्वामिया म्हणून विप्रतये वेळी. वंदी श्री गुरु चरण कमळी. विनवी तसे करुणा बहाळी. भावभक्ती करुनिया जय जया परमपुरुषा. परात्परा परमहंसा. भक्तजन हृदय निवासा. श्री नृसिंह सरस्वती म्हणे त्रैमूर्तीचा अवतारू. तुझी देवा जगद्गुरु आम्हाधीस तोसी नरू. कृपानिधी स्वामिया मज दाविला परमार्थ. वलभ्य चारी पुरुषार्थ तुझी सत्य विश्वनाथ. काशीपुर तुझ पाशी. ऐसे परी श्री गुरुसी विनवी विप्र परी ऐसी. संतोषोनी महाहर्षी निरूप देती तये वेळी. श्री गुरु म्हणती सायन देवासी. दाखविली तुझ काशी पुढे वंश एकविसी. यात्रा फळ तुम्हा असे तुझी आमुचा निजभक्त. दाविला तुझ दृष्टांत आम्हापाशी सेवा करीत राहे भक्ता म्हणितले. जरी राहसी आम्हापाशी नको बंधू म्लेच्छांसी. आणूनिया श्रीपुत्रांसी भेटी करवी म्हणितले. निरोप देऊनी द्विजांसी. श्री गुरु गेले मठासी. सदानंद जैसी तैसी होतो गुरु भक्तजना. या आज्ञा घेऊनी सहज गेला तुमचा पूर्वज. आज्ञा घेऊनी सहज गेला तुमचा पूर्वज. कलत्रपुत्रांसहित द्विज आला श्री गुरु दर्शना. भाद्रपद चतुर्दशी शुक्ल पक्ष परियेसी. आले शिष्य भेटीसी एको भावे करुणी. येती शिष्य लोटांगणी एको भावे तनुमनी. येऊनी लागती चरणी सद्गतीत कंठ जाले. कर जोडुनी तये वेळी स्तोत्र करीती तेही सकळी. ओम नमो जी चंद्रमौळी. त्रैमूर्ती तुची होसी. गंगास्नाने पापनाशी. ताप हरतो शशी. कल्पवृक्ष छायेसी. कल्पिले फळ पाविजे. एकेकाचे एकेक गुण ऐसे असती लक्षण. दर्शन होता श्री गुरुचरण तिन्ही फळ पाविजे. येणे परी श्री गुरुसी स्तुती केली बहुवसी. संतोषोनी महाहर्षी आश्वसिती तये वेळी. सिद्ध म्हणे नामकरणी काय सांगू तया दिनी. कैशी कृपा अंतःकरणी तया श्री गुरु यतीच्या. आपुले कलत्रपुत्रेसी जैसा लोभ परी ऐसा. तैसे तुमचे पूर्वजासी प्रेमभावे पुसतास्ती. गृहवार्ता कुसरी क्षेम पुत्र कलत्री. द्विज सांगे
मनोहरी सविस्तारी परियेसा कलत्रेसी नमोन सांगे क्षेम समाधान होते पुत्र दोघे जण चरणावरी घातले ज्येष्ठ सुत नागनाथ तयावरी कृपा बहुत कृपानिधी श्री गुरुनाथ माथा हात ठेविती श्री गुरु म्हणती द्विजासी तुझ्या ज्येष्ठ सुतासी आयुष्य होईल पूर्णायुषी संतती याची बहुवस हाची भक्त आम्हासी असेल श्रिया युक्तेसी दुवा आता म्लेच्छांसी सेवा वंदन न करावे जया दिवस म्लेच्छांसी दुवा जाऊनी वंदिसी हानी असे जीवासी म्हणून सांगता तये वेळी मग म्हणती द्विजासी जावे त्वरित संगमासी स्नान करून त्वरितेसी यावे म्हणती तये वेळी ग्रामलोक तया दिवसी पूजा करीती अनंतासी येऊन या श्री गुरुसी पूजा करीती परियेसा पुत्रमित्र कलत्रेसी गेला गंगा संगमासी विधीपूर्वक अश्वत्थासी पूजुनी आले मठात श्री गुरु म्हणती द्विजासी आजी व्रत चतुर्दशी पूजा करी अनंतासी समस्त द्विज मिळवणी ऐसे म्हणता द्विजवरू करिता होय नमस्कारो आमुचा अनंत तुची गुरु व्रतसेवा तुमचे चरण तये वेळी श्री गुरु सांगता होय विचारू पूर्वी कौंडिन्य ऋषेश्वरू केले व्रत प्रख्यात ऐसे म्हणता द्विजवरू करिता चांगला नमस्कारू कैसे व्रत आचरू पूर्वी कवणे केले असे ऐसे व्रत प्रख्यात स्वामी निरूपिता बहुत तयाचा आदी अंत मज कथा निरोपीजे त्याचे पुण्य काय घडे काय लाभे रोकडे ऐसे मनीचे साकडे फेडावे माझे स्वामिया ऐसे विनविता द्विजवरू संतोषी झाले श्री गुरु सांगताती विस्तारू सिद्ध म्हणे नामधारका इति श्री गुरु चरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्धनामधारक संवादे त्वष्टापुत्र आख्यान सायन देव वर लाभो नाम द्विचत्वारिंशोऽध्यायः श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त ओवी संख्या 113 अध्याय 43 मराठी भावार्थ सायन देवाला या अध्यायात श्री गुरूंनी अनंत व्रताचे महात्म्य सांगितले आहे. पांडव वनवासात असताना श्रीकृष्णाने पांडवांना हे व्रत सांगितले. अनंत नावाचे हे विख्यात व्रत आहे. त्याचे आचरण केले असता तुम्हाला तुमचे राज्य मिळेल. अनंत म्हणजे सर्वत्र वास करणारा. ते माझेच नाव आहे. मीच अनंत आहे. याबद्दल मनात शंका धरू नको. मीच सर्व ब्रह्मदेव, विष्णू व शंकर आहे. तेव्हा युधिष्ठिरा माझी विधीपूर्वक पूजा करा. हे व्रत तुम्हाला योग्य आहे. श्रीकृष्णाने युधिष्ठिराला त्याच्या विनंतीवरून या व्रताची सर्व माहिती सांगितली. भाद्रपद शुक्ल चतुर्दशीस अनंताची आराधना करावी. श्रीकृष्णाने एक जुनी गोष्टही सांगितली. कृतयुगात सुमंत नावाचा एक ब्राह्मण होता. वशिष्ठ गोत्रातील भृगूंची कन्या दीक्षा ही सुमंताची पत्नी होय. सुशीला हीच सुमंताची कन्या होय. पुढे सुमंताची पत्नी दीक्षा ही दैववशात मरण पावली. सुमंताची कन्या सुशीला ही आता घरी सदाचाराने राहून आपले घर नित्य स्वच्छ व सुशोभित ठेवीत असे. ती देवाला कायावाच्या मनाने नमन करून सर्व उपचारांसहित पूजा करीत असे. सुमंत विधूर झाल्यावर धर्मकार्य होईनासे झाले म्हणून त्याने दुसरा विवाह केला. तिचे नाव कर्कशा होते. ती स्वभावाने फार वाईट होती. रोज तिचे पतीबरोबर व मुलीशी भांडण होत असे. सुशीला उपवर झाली. तिला जवळचाच एखादा वर मिळेल तर तिचे लग्न करून द्यावे असा विचार करीत असता त्यांच्याकडे कौंडिन्य ऋषी आले. त्याने सुशीलेला मागणी घातली. सुमंताने सुशीलेचा कौंडिन्यांबरोबर विवाह लावून दिला. सुशीलेचे आपल्या सावत्र आईशी
रोज भांडण होत असे. तेव्हा कौंडिन्याने सुशिलेसह दुसऱ्या ठिकाणी राहावयास जातो असे सांगितले. सुमंताला खूप वाईट वाटले. आपल्या बायकोच्या वागण्याचा त्याला खूप त्रास होत असे. तेव्हा कौंडिन्य म्हणाले, तुम्ही त्रास करून घेऊ नका. आपण दोघे तपस्वी एका घरात राहण्यातही एक प्रकारे धर्महानी आहे. सुमंताचे आग्रहाखातर थोडे दिवस राहून भाद्रपद शुद्ध त्रयोदशीस त्यांनी प्रस्थान केले. सुमंताने आपल्या पत्नीला कर्कशेला मुलीची रीतसर पाठवणी करावयास सांगितले, परंतु ती घरात निघून गेली व घराचे दार लावून घेतले. सुमंत स्वयंपाकघरात गेला व त्याने शोध घेतला, तेव्हा गव्हाचा कोंडा एका मडक्यात होता. तोच त्याने कन्येला व जावयाला दिला व त्या दोघांना निरोप दिला. कौंडिन्य पत्नीसह रथाने चालले असता वाटेत अमरावती नगरीजवळ नदीतीरी अनुष्ठानास गेले. सुशिलेला असे दिसून आले की कित्येक स्त्रिया मंगल कलशाची पूजा करीत होत्या. त्या दिवशी भाद्रपद शुद्ध चतुर्दशी होती. सुशिलेने त्या स्त्रियांना आपण कसली पूजा करीत आहात असे विचारले. तेव्हा त्यांनी त्या करीत असलेल्या अनंत व्रताची सर्व माहिती तिला सांगून आपल्याबरोबर तिला पूजा करायला लावली. तिच्याजवळ गव्हाचा कोंडा होता. त्यातील अर्धा तिने आणून दिला व त्याचेच वाण दिले. बाकी सर्व पूजा साहित्य त्यांनीच तिला दिले. सर्व सुवासिनींना तिने नमस्कार केला. ती कौंडिन्य ऋषीसह पुढील प्रवासास निघाली. वाटेत त्यांना अमरावती नावाचे गाव लागले. तेथील नागरिकांनी त्यांचे खूप आदरातिथ्य केले. त्या गावाचे कौंडिन्यास राजपद दिले. एक दिवस कौंडिन्याने सुशिलेला विचारले, तू हातात काय बांधले आहेस? ती म्हणाली, हा अनंताचा दोरा आहे. अनंताच्या प्रसादाने आपल्याला हे द्रव्य आदरातिथ्याने मिळाले आहे. कौंडिन्याला खूप संताप आला व त्याने अनंताचा दोरा सुशिलेकडून काढून घेतला व अग्नीत फेकून दिला. तो म्हणाला, तू काहीतरी वशीकरणाचा प्रयोग केला आहेस. माझ्या तपामुळे खरे तर आपल्याला हे ऐश्वर्य प्राप्त झाले आहे. सुशिलेने तो दोरा अग्नीतून लगेच बाहेर काढला, दुधात भिजवला व परत चांगला केला. पण अनंताचा कोप झाला व सर्व ऐश्वर्य तात्काळ गेले. तेव्हा कौंडिन्याला खूप पश्चाताप झाला. आता अनंताचे दर्शन घेतल्याशिवाय मी अन्न घेणार नाही असा निर्धार करून तो जंगलात भटकू लागला. शेवटी निराश होऊन प्राणत्याग करण्यास निघाला. अनंता अनंता अशा हाका मारीत जमिनीवर पडला. तेव्हा म्हाताऱ्या ब्राह्मणाचा वेश असलेल्या श्रीकृष्णांनी त्याला उठविले आणि मी अनंत तुला दाखवतो असे म्हणून त्याला आपल्याबरोबर एका नगरात नेले. तेथे त्याला एक रत्नजडित सिंहासनावर बसविले व आपले खरे स्वरूप प्रकट केले. अशा रीतीने त्याला आपले पूर्वीचे वैभव प्राप्त झाले. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 43. श्री गणेशाय नमः. श्री गुरु म्हणती द्विजासी, या अनंतव्रत महात्म्यासी तुवा पूसिले आम्हासी पूर्वी बहुती आराधिले. युधिष्ठिर पंडुसूत तेणे केले हेची व्रत, राज्य लाधला त्वरित. ऐसे व्रत हे उत्तम असे घोर अरण्यात युधिष्ठिर देखा बंधू सहित. असे चिंता व्याकुळित सदा ध्याय श्रीहरीसी. भक्तवत्सल नारायण त्यांचे कष्ट ओळखून आला तेथे ठाकोन. जेथे होते पंडू कुमर कृष्ण येता देखोनी. धर्म जाय लोटांगणी दंड प्राण करुनी. वंदिता झाला तयेवेळी तुझ वाचोनी आम्हासी. आता सांगू कवनापाशी जरी आम्हा उपेक्षिसी. काय कांक्षा जीवाची तुझ सारिखे असता छत्र. आम्हा कष्ट अपरिमित कवणे प्रकारे स्वस्थचित्त. राज्य प्राप्ती आम्हासी. कृष्ण म्हणे पंडुसुता सांगेन तुम्हा एक व्रता. तात्काळ प्रसन्नता राज्य होय तुम्हासी. व्रतांमध्ये उत्तम व्रत अनंत नाम विख्यात. हे आचरावे तुम्ही त्वरित. राज्य होईल तुम्हासी. सांगेन तुम्हासी अनंत कवण.
म्हणसी सर्वा ठाई आपण वासी अनंत नाम आम्हा असे अनंत मीच जाणसी संशय न धरी मानसी त्रैमूर्ती मीच सर्वांशी ब्रह्मा विष्णू महेश्वर असती सप्त पाताळ भू भूर्भवादी लोक सकळ अणुरेणू तृण काष्ट सकळ विश्वात्मा आपणची न करी संशय युधिष्ठिरा अनंत म्हणजे मीच निर्धारा विधीपूर्वक पूजा करा व्रत तुम्हासी बरवे असे कृष्ण म्हणे युधिष्ठिरासी तुवा पूजावे अनंतासी शुक्ल पक्ष भाद्रपद मासासी चतुर्दशी परियेसा आराधवावे अनंतासी त्वरित राज्य तू पावसी पूर्वी कवणे केले म्हणसी सांगेन एका तत्पर असे पूर्वी कृतयुगेसी सुमंतू नाम द्विजपरियेसी उत्पत्त झाला वसिष्ठ गोत्रासी भृगु कन्या दीक्षा नामे तेची झाली सुमंताची भार्या पतिव्रता औदार्या कन्या झाली तिसी सूतनया नामतीयेचे सुशीला वर्तता ऐसे एके दिवशी जाहले प्राप्त दैववशी सुमंती पत्नी पंचत्वासी पावली कलेवर सोडूनी सुमंतुसी भार्याहीनत्व झाले समस्त कर्म राहिले पुनःसंधान पाहिजे केले म्हणून नारी आणिक केली तिचे नाम असे कर्कशा दुशीला आचरणी परियेसा नित्य कलह करी बहु असा कन्यापती सवे देखा सुशीला कन्या उपवर झाली सुमंतू चिंती वेळोवेळी इसी एखादा वर मिळेल जवळी कन्यादान करी म्हणे ऐसे चिंतिता एके दिवसी तेथे आला कौंडिन्य ऋषी विचारिता कन्येसी सुमंते अंगीकार केला कन्यादान गृह्योक्तेसी देता झाला कौंडिन्यासी मिळून होते 2 मासी आषाढ आणि श्रावण कन्या माते ते झाले वैर सापत्निकाचा हाच विचार कौंडिन्य पुसे सुमंता सत्वर जाऊ आश्रमा आणिक ठाया सुमंतू म्हणे कौंडिन्यासी आणिक रहावे 12 दिवसी सर्व सिद्धा त्रयोदशीसी प्रस्थान तुम्ही करावे सुमंतूची विनंती ऐकून आणिक राहिले 12 दिन मुहूर्त प्रस्थान करून येरे दिवसी निघाले सुमंतू म्हणे कर्कशेसी कन्या जायपती सरसी भोजन द्यावे जामतासी व्रीही गोधूमान्न दे म्हणे पती सांगताची काय झाले धावत घरात गमन केले दृढ कवाड लाविले पाषाण लावी द्वारवंटा पाहू गेला स्वयंपाक घरा होता कौंडा गोधूम खरा देता झाला कन्यावरा निरोप दिला दोघांसी दोघे बैसोनी रथावरी निघाला कौंडिन्य संतोषकारी मध्यान्ह काळी निधी अनुष्ठान उतरला ऋषी बैसला अनुष्ठानी सुशीला होती रथस्थानी तिरी पाहतसे गहनी स्त्रिया समुदाय बहु असे रक्तांबर वस्त्रेसी परिधान केले बहुअसी व्रत म्हणती चतुर्दशी कलश पूजिती पृथक पृथक स्त्रिया म्हणती सुशीलेसी अनंत व्रत असे परियेसी पूजिता होय तात्काळेसी सकळाभीष्टे पावती भाद्रपद शुक्ल चतुर्दशी व्रत करावे परियेसी अनंत नाम ख्यातीसी सांगेन तुझ एक रक्तपट्ट सूत्रेसी अनंत करावा चतुर्दश ग्रंथासी घेऊनी यावे नदीसी स्नान करावे शुचीने दिव्यांबर परिधानुनी हळदी कुंकुम लावूनी आणावे कलश नूतन दोनी गंगा यमुना म्हणून या उदकवरोनी तयांत पंचपल्लव रत्नसहित घालुनी पूजावे त्वरित षोडशोपचारे करुनी दोन्ही कलशांवरती देखा नूतन वस्त्र ठेवावे निका पद्म लिहावे अष्टदलिका कलशांवरी ठेवावे
शेष पूजावे दर्भाचे, षोडशोपचारी वाचे, ध्यान करावे विष्णूचे, शेषशायी म्हणून या, सत्फणींचे शेषासी, सदा गुरु सदा विष्णू तयापाशी, याचे कारणे नाम तयासी, अनंत ऐसे ध्यान करावे. ओम नमो भगवते मंत्रेसी, षोडशोपचारे दंभग्रंथीसी, आणुनी नव दोरेसी, ध्यान करावे मग तेथे, अनंत गुणरत्नाय मंत्रेसी, नवे दोरे ठेवावे कलशेसी, पूजा करावी पुरुष सुक्तेसी, अतो देवा मंत्रे सहित, षोडशोपचारे पूजोनी, संसार गवरेती मंत्रे, बाधा कर दक्षिणी, नमस्ते वासुदेव मंत्रेनी, जीर्ण दोर विसर्जावा, दाता च विष्णुर्भगवान म्हणत, दाताच्या विष्णू भगवान म्हणत, वाण द्यावे गोधूम घृत, प्रस्थ गोधूमाचे सघृत, सगुड सफल द्यावे वाण, ऐसे 14 वर्षे देखा, व्रत आचरावे विशेषा, उद्यापन करावे निका, चतुर्दश कलश द्यावे ऐसे सांगती सुशीलेसी, व्रत आचरावे त्वरितेसी, आजची असे चतुर्दशी, व्रत करी आम्हासवे, समस्त मिळवणी तिसी, तंतू देता अनंतासी, गाठी बांधिता चतुर्दशी, पूजा करविती आपणासवे, कोंडा होता गोधूमाचा, आणुनी देती अर्धसाचा, वाण देऊनी सुवाचा, निरोप घेतला स्त्रियांचा, चला म्हणून पुढे निघती, दोघे बैसोनिया रथी, जाता पुढे नगर देखती, अमरावती ऐसे देखा, नगर लोक सामोरे येती, चला स्वामी ऐसे म्हणती, तुम्ही या नगरा अधिपती, तपोनिधी म्हणती लोक, नाना समारंभे देखा, नगरी प्रवेशले दंपती एका, ऐश्वर्य भोगिले बहुसुखा, श्रीमद नंद प्रसादे, ऋषी पुसे स्त्रियेसी, काय बांधिले हस्तमुळेसी, अवश्य करणे आम्हासी, रक्त दोरा बांधिला सुशीला म्हणे भ्रतारासी, अनंत दोरा परी याचिया प्रसादे आम्हासी, अष्टैश्वर्य प्राप्त झाले ऐसे वचन ऐकोनी, कौंडिन्य कोपे प्रज्वळला म्हणे, दोरा हिरोनी घेऊनी, अग्निकुंडी सांडिला, मग म्हणे कैसा श्रीमदनंत म्या तप केले से बहुत, तेने ऐश्वर्य सुकृतार्थ प्राप्त झाले आम्हासी, हा म्हणून सुशीला मनी धावत गेली अग्निस्थानी, काढून या क्षीरस्नपनी, गेले देखा दोरकासी, अनंत क्षोभ दोषेसी, अष्टैश्वर्य गेले तक्षणेसी, दरिद्री झाला परीयसी, द्विजवर कौंडिन्य देखा, मग विचारी मानसी, म्हणे अनंत रुचला आम्हासी, वाया घातले अग्निसी, मदांधे मज वेष्टिले, करीन आता नेम एक, जेव्हा भेटेल लक्ष्मीनायक, श्रीमदनंत दर्शने सुख अन्नोदक घेईन मी, म्हणून निर्वाण करोनी, निघे तो अरण्य भुवनी, भार्ये सहित कौंडिन्य मनी, निघता झाला परीयेसा, हा अनंत म्हणत, शीघ्र जातसे अरण्यात, तव देखिला वृक्ष च्युत, पुष्पी फळी भरला असे, कीटकादी पक्षी जाती, कोणी त्यासी नातळती, कौंडिन्य पुसे तयाप्रती, अनंतासी देखिले की, वृक्ष म्हणे कौंडिन्यासी, दृष्टी न पडेची आम्हासी, तुवा जरी देखिला अससी, तरी आम्हासी सांगावे, ऐसे ऐकोनी पुढे जात, धेनू देखिली वत्सासहित, हिंड तसे तृणात, तोंडा न ये
भक्षावया द्विज म्हणे धेनुसी, जरी तुवा अनंत देखिलासी, कृपा करोनी आम्हासी सांगे म्हणे द्विजवर, नाही देखिले अनंतासी, तुम्हा भेटला जरी तयासी, मज विषयी सांगा त्यासी, अवस्था ऐसी धेनू म्हणे ऐसे एकोणी द्विजवर. पुढे जाता देखिला वृषभ थोर, तया ते पुसे मुनीश्वर, तुवा अनंताते देखिले की, वृषभ म्हणे तयासी, नेणो आम्ही अनंतासी, तुम्ही देखिला तयासी, आम्हा विषयी विनवावे. पुढे जाता देखे कौंडिन्य, सरोवरे रम्य दोन, उदक मिळाले अन्योन्य, हंसादी पक्षी न सेविती, कमळ कुमुदादी पुष्पेसी, मिरविती सरोवरे ऐसी, द्विजपुसे तयासी, अनंता ते देखिले की, सरोवरे म्हणती तयासी, नेणो कैसा अनंतासी, भेटी होईल तुम्हासी, आम्हा विषयी सांगावे. पुढे जाता द्विजवर, देखिले गर्दभ कुंजर, पुसतसे तया विचार, ते न बोलती तयासी, इतुकिया अवसरी वृद्ध ब्राह्मण वेशधारी, जवळी आला परीकरी, उठी उठी म्हणतसे, काय विप्रा पुसतोसी, श्रीमदनंत कोठे आहे विचारिसी, दाखवीन चाल आम्हा सरसी, मनोनी धरिले उजवा कर, उठवोनी कौंडिन्यासी, घेऊनी जाता अरण्यासी, नगरी जाली पूर्वील जैसी, महदाश्चर्य पाहतसे, घेऊनी गेला नगरात, सिंहासन रत्न खचित नेऊनी तेथे बैसवीत, आपण दाखवी निज रूप देखुनी कौंडिन्य, स्तोत्र करी अति गहन, चरणी माथा ठेवणी, विनवी तसे कर जोडुनी, पापी आपण पापकर्मी, नेनो तुझी भक्ती धर्मी, पापात्मा पाप संभव आम्ही, क्षमा करी गा दातारा, ऐसे स्तविले कौंडिन्यांनी. एकोणी प्रसन्न झाला तक्षणी, भक्तजना चिंतामणी, वर त्रय देता झाला धर्मप्राप्ती, दरिद्र्य नाशन, शाश्वत वैकुंठ भुवन, ऐसा वर दिधला नारायण. एक युधिष्ठिरा कृष्ण म्हणे, पुनरपि द्विज विनवे देखा, म्या देखिले आश्चर्य एका, अरण्यात वृक्ष एक, महाफलित आम्र असे, त्याचे फळ पक्षी जाती, कोणी प्राणी ना तळती, पुढे येता मागुती, देखिली धेनू संवत्स, तृण असे तेथे प्रबळ, त्यांचे तोंडा नये कवळ, आणिक देखिले निर्मळ, सरोवरे दोन्ही तेथे, अनन्ये एकमेका, मिळाले होते तेथे उदक, पुढे पाहे अपूर्व एक, वृषभ एक मनोहर, त्याचे मुखा नये ग्रास, सर्व काळी वनवास, पुढे देखिला सुरस, कुंजर एक मदोन्मत्त, सवे एक गर्दभासी, देखिले स्वामी मार्गेसी, पुढे येता संधीसी, देखिला वृद्ध ब्राह्मण, कृपानिधी नारायण, सांगतसे विस्तारून, एक भक्ता कौंडिन्य, वृक्ष तुवा देखिला, पूर्वी होता द्विजवर, त्यासी येती वेदशास्त्र, उन्मत्तपणे गर्वे थोर, शिष्यवर्गा न सांगेची, देखिला तुवा वृषभ एक, पूर्वी विप्र महाधनिक, केले नाही दानादिक, त्याने पापे एशी गती, सरोवरे तुवा दोन्ही, देखिले मनसी नयनी, पूर्वी होत्या दोघी बहिणी, घेतले दान आपणात, खरं म्हणजे तुझा क्रोध, कुंजरतोची मदांध, जहाले तुझे मन शुद्ध, भेटलो ब्राह्मण आपणचे, जे जे तुवा देखिले त्या समस्ता मुक्ती दिल्हे, अखिल ऐश्वर्य भोगी वहिले, अंती जाये स्वर्गासी, ऐसी कथा धर्मासी, सांगितली ते ऋषिकेशी, आचरिले भक्तीसी, अनंत व्रत तये वेळी, युधिष्ठिर दंपत्येसी, व्रत आचारिला भक्तीसी, श्रीमद अनंत प्रसादे त्वरितेसी, पांडव राज्य पातिले, राहोनिया श्री गुरुपाशी, सेवा केली बहुअसी, ऐसे तुझे पूर्वजासी, प्रसन्न झाले श्री गुरु, सिद्ध म्हणे शिष्यासी, येणे परी तुम्हासी, निधान लादला
परियेसी श्री नृसिंह सरस्वती गुरु इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्धनामधारक संवादे श्रीमदनंत व्रत महिमावर्णनं नाम त्रिचत्वारिंशोऽध्यायः। श्रीगुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु। श्री गुरुदेव दत्त। ओवी संख्या 96।